नमस्कार. आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. ज्यावेळेस प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये आपण कार्यक्रम घेत असतो, बऱ्याच वेळा प्रेक्षक उपस्थित असतात आणि नंतर वक्ते येतात. परंतु आभासी स्वरूपामध्ये कार्यक्रम घेत असताना वक्ते आणि आयोजक पहिल्यांदा उपस्थित असतात आणि अ, प्रेक्षक श्रोते हे नंतर येत असतात, अशी परिस्थिती असते. असो, आंबेगाव तालुका विद्याविकास मंडळ संचालित बीडी काळे महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे. आणि परवाच आम्ही ऑनलाईन काव्य वाचन या कार्यक्रमाचं आयोजन केले होते आणि या कार्यक्रमासाठी खूप चांगला प्रतिसाद लाभला. यानंतर ज्यांच्या वक्तृत्वासाठी, ज्यांच्या व्याख्यानासाठी आपण आतुर आहात आणि सलग 2 वेळा त्यांचे व्याख्यान काही तांत्रिक कारणांमुळं रद्द झालेलं होतं, त्या आपल्या सर्वांच्या आवडत्या लेखिका, सुप्रसिद्ध लेखिका, कवयित्री, नाटककार आणि विशेष म्हणजे मराठी भाषेची मध्ये जी महत्वाची एक बोली भाषा आहे, गोंडी भाषा, तर त्या भाषेच्या संवर्धनासाठी विशेष कार्य करणाऱ्या माननीय उषा किरण आत्राम या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचं स्वागत करतो. त्याबरोबर आदिवासी साहित्यामधील नावाजलेलं नाव आकांतकार बाबाराव मडावी या ठिकाणी उपस्थित आहे. मी त्यांचंही स्वागत करतो. आणि या व्याख्यानाला सुरुवात करण्यापूर्वी या व्याख्यानाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी आमच्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्लेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. धन्यवाद माने सर. आज आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित बीडी काळे महाविद्यालयातील पदवी आणि पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने आपण महाराष्ट्रातील ख्यातनाम ज्येष्ठ कवयित्री, कथाकार, लेखिका, विचारवंत माननीय उषा किरण आत्राम मॅडम यांचे व्याख्यान आपण आयोजित केलेले आहे. त्या निमित्तानं आजच्या ज्या वक्त्या आहेत आत्राम मॅडम यांचं मी महाविद्यालयाच्या वतीने, संस्थेच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने आणि या ठिकाणी उपस्थित झालेल्या सर्व पार्टिसिपंटच्या वतीने मी मॅडमचं मराठी विभागाच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. या झूम मंचावरती आपल्या परवाच्या काव्य संमेलनाचे उद्घाटक, ज्येष्ठ लेखक, अभ्यासक, विचारवंत, कथाकार, कादंबरीकार, आत्मचरित्रकार, आकांतकार म्हणून ज्यांना जगभर ओळखलं जातं असे माननीय बाबाराव मडावी आणि या ठिकाणी सहभागी झालेले सर्व पार्टिसिपंट, आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव सर, त्यानंतर प्राध्यापक माने सर आणि सर्व या व्याख्यानासाठी सहभागी झालेले आमच्या महाविद्यालयातील विविध विभागाचे प्रमुख, विषय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, या सर्वांचं मी मराठी विभागाच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आणि या व्याख्यानाचं जे काही प्रयोजन आहे की मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी विभागाने जे विविध उपक्रम यापूर्वी राबविले त्याचाच एक भाग म्हणून आज आपण हे व्याख्यान आयोजित केलेलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रथम वर्ष कला या वर्गाच्या मराठी विषयाच्या समकालीन कथासंग्रह या संपादित पाठ्यपुस्तकामध्ये माननीय उषा किरण आत्राम यांची बाजा या शीर्षकाची जी कथा आहे, या कथेबद्दल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यकक्षेत 3 जिल्ह्यातले महाविद्यालयातले जे विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यांना बाजा या कथेचं नेमकं आकलन व्हावं, बाजा या कथेची जी निर्मिती प्रक्रिया आहे ते हा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या तोंडून ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष या कथेला ज्यांनी जन्म दिला त्या महाराष्ट्रातल्या ख्यातनाम लेखिका माननीय उषा किरण आत्राम यांच्याच वाणीतून
बाजा या कथेची जी निर्मिती आहे, निर्मिती प्रक्रिया आहे किंवा एकूणच या देशातला आदिवासी समाज आणि या समाजाचं जे जगणं आहे, या समाजाच्या ज्या जाणीवा आहे, त्या जाणीवा शब्दबद्ध करणाऱ्या लेखिका विद्यार्थ्यांच्या भेटीला याव्यात म्हणून लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत यांचं व्याख्यान आज आयोजित केलेलं आहे. तर मी पुन्हा एकदा या झूम मंचावरती सहभागी झालेले जे मान्यवर आहेत, जे पार्टिसिपंट आहेत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जाधव सर आहेत, मराठी विभागाचे महाविद्यालयातील विद्यार्थी, काही माजी विद्यार्थी, सर्व शिक्षक, महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, या सर्वांचं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि माझं छोटंसं प्रास्ताविक या ठिकाणी संपवून पुढील सूत्र प्राध्यापक माने सरांकडे सुपूर्द करतो. जय हिंद. धन्यवाद सर. त्यानंतर या व्याख्यानाचे वक्ते उषा किरण आत्राम मॅडमचं आपण व्याख्यान सुरू करणार आहोत, पण तत्पूर्वी मी त्यांचा आपल्याला परिचय करून देतो. खरं तर त्यांची परिचय करून देण्याची तुम्हाला खरं काय गरज नाही, कारण त्यांच्या साहित्यामधून आपण त्यांचं व्यक्तिमत्व समजून घेतलेलं आहे. उषा किरण आत्राम मॅडम ह्या जनजातीय भाषा विकास केंद्राच्या संस्थापक आहेत. त्यांनी गोंडी भाषेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केलेले आहेत. गोंडी भाषेला केंद्र शासनाच्या 8व्या अनुसूचीमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी मॅडमने विशेष प्रयत्न केलेले आहेत. मॅडम एक चांगल्या वक्त्या लेखिका आहेत. त्यांचे मोटेरीन नावाचा काव्यसंग्रह गोंडी भाषेतून प्रकाशित झालेला आहे. मोरकी, लेखणीच्या तलवारी यासारखे काव्यसंग्रह सुप्रसिद्ध आहेत. आहेर, फत्ते झाली हे त्यांचे कथासंग्रह आहेत. त्याबरोबर महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळालेला बालगीत संग्रह आहे त्यांचा एक झोका आनंदाचा, हा त्यांचा काव्यसंग्रह बालगीत संग्रह सुप्रसिद्ध आहे. त्या व्यतिरिक्त गोंडवाना की महान वीरांगना नावाचा चरित्र ग्रंथ त्यांनी लिहिलेला आहे. त्याचबरोबर आहेराचा बदला आहेर नावाची एकांकिका सुप्रसिद्ध आहे. अशा 9व्या अखिल भारतीय आदिवासी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आज आपल्याला वक्ते म्हणून लाभले आहेत. गोंडी भाषेच्या संवर्धनासाठी, विकासासाठी आणि ज्या आपण मराठी संवर्धन पंधरवडा साजरा करत आहोत, तर मला असं वाटतं मॅडमला निमंत्रित करून आणि मॅडमचं व्याख्यान ऐकण्यासाठी एका बाजूला त्या खऱ्या अर्थानं मराठी भाषेचं, मराठीतल्या एका बोलीचं संवर्धन करत आहे. गणेश देवीने आपल्याला सांगितलेले आहे की बऱ्याचशा भाषा आता लुप्त होत चाललेल्या आहेत. त्या भाषेचा वापर, भाषेच्या लिपी फार कमी प्रमाणामध्ये वापरामुळे म्हणजे तो समूह नष्ट होत गेला, त्या समूहाचा वापर कमी झाला की त्या भाषा लुप्त होत असलेल्या आपल्या लक्षात येतात. मी मॅडमचं स्वागत करतो आणि उषा किरण आत्राम मॅडम यांना अशी विनंती करतो की त्यांनी आपलं व्याख्यान, आपलं विवेचन आमच्या समोर मांडावं. माननीय उषा किरण. नमस्कार मित्र हो, मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. या ठिकाणी BD काळे महाविद्यालय घोडेगाव मराठी भाषा संवर्धन पंधरवडा या अंतर्गत हा लेखक आपल्या भेटीला हा जो कार्यक्रम आपण ठेवलेला आहे आणि मला पाचारण केल्याबद्दल मी मनपूर्वक आपले हार्दिक स्वागत करते आणि धन्यवाद सुद्धा देते. आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय जाधव सर हा कार्यक्रम जो घडवून आणत आहे, त्याचे संयोजक वालेकर सर, काळे सर, माने सर, महाविद्यालयाचे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सर्व विद्यार्थी, हा कार्यक्रम बघणारे प्रेक्षक, साहित्यिक, रसिक, आपणा सगळ्यांना जय सेवा, नमस्कार. मित्र हो, आपण माझी जी कथा आहे बाजा BA भाग 1 ला पाठ्यक्रमामध्ये समाविष्ट आहे आणि त्या कथेची निर्मिती प्रक्रिया कशी, ती कथा लिहिण्यामागे माझा उद्देश काय आहे किंवा ती कशा प्रकारची मी लिहिली कथा या संबंधाने तर तुम्हाला माहिती देणार आहेच. पण तत्पूर्वी
माझा जो साहित्य प्रवास आहे किंवा लेखन प्रवास आहे, कथेचा जो प्रवास आहे आणि हे करत असताना हा कथा जो प्रकार आहे, तर हा कथा वाङ्मयामधला लिखित स्वरूपातला तर आहेच. परंतु कथा जर म्हटलं तर ही अति प्राचीन काळामध्ये हा प्रकार आहे. कारण अति प्राचीन काळामध्ये जेव्हा आदिवासी माणूस जंगलामध्ये राहायचा, दरीमध्ये राहायचा, गुफेमध्ये राहायचा आणि तो समूहाने जेव्हा राहायचा, कालांतराने जेव्हा त्याची भाषा आली अन् नंतर त्याचं कुटुंब आलं किंवा समूहामध्ये, तर तो जेव्हा आपसामध्ये संवाद करायचा, या संवादामध्ये निसर्गामधून जे त्याचे शब्द घेतले, निसर्गामधल्या विविध घटना आहे, पशु आहे, पक्षी आहे, जनावर आहे, नदी, नाले, पहाड, जंगल, रान ह्या सगळ्यांचे विविध आवाज आणि विविध घटना हे पाहिल्यानंतर त्यांच्या मनामध्ये जेव्हा जागी झाली अशी म्हणजे एखादी भावना किंवा घटना आणि ती घटना जर जेव्हा एक दुसऱ्याला सांगतो आणि या सांगण्यामधून जी कथा निर्मिती झाली असेल, ती प्राचीन आदिवासी माणसाची पहिली कथा. म्हणजे कथेमध्ये सुद्धा सर्वप्रथम जगाच्या पाठीवर किंवा पृथ्वीच्या पाठीवर जर कथेची निर्मिती जर कोणी केली असेल, तर ती आदिवासी माणसाने केली आणि कथा जी सांगितली असेल, तर ती पण आदिवासी माणसाने केली. खरं तर अशा प्रकारच्या करोडो, लाखो, हजारो वर्षापासून या कथेचा प्रवास होत आपण कथा म्हणजे त्याला नाव देऊन कथा. एक जण कथा म्हणजे सांगणारा, कथन करणारा आणि दुसरा म्हणून ऐकणारा. हा प्रकार अति प्राचीन काळातला आहे. मग हे करत असताना नंतर मग ही कथा कशी होत गेली. मग प्राचीन काळामधून अ, तिचा प्रवास होत गेला आणि ते प्रवास होता मग जेव्हा मग माणसाची प्रगती झाली, भाषा, बोली आली आणि या बोलीमध्ये माणसाचा जेव्हा बौद्धिक विकास झाला आणि त्याला कला, साहित्य, संगीत याची जेव्हा आवड निर्माण झाली आणि तेव्हा मग ती कथा फुलत गेली. आणि म्हणूनच आपण पाहतो, की प्राचीन काळामधल्या ज्या कथा आहे आपण ऐकतो, तर या कथांमध्ये जे कथा प्रकार आहे विविध प्रकारचे, त्यामध्ये आदिवासी काळातल्या ज्या पशु-पक्ष्याच्या कथा आहे, म्हणजे ना पशु-पक्ष्याने एक दुसऱ्याला सांगितलेल्या कथा, तिथे पक्षी बोलतात सगळे. त्याच्यानंतर काही आपण ऐकतो, की पंचमहाभूताच्या कथा आहे. म्हणजे आकाश आहे, पाणी आहे, धरती आहे, वीज आहे, तारे आहे, आकाश आहे, सूर्य, चंद्र हे सगळे संवाद साधणारे त्या पण कथा आपण ऐकतो. त्याच्यानंतर मग पुढे साप आहे, नाग आहे, देव आहे, देव-देवताच्या कथा आहे किंवा आकाशामधून येणारा तारा आहे. अशा विविध प्रकारच्या ज्या अद्भुत अशा कथा आपल्याला ऐकायला मिळते. गूढ कथा ऐकायला मिळते. भीती आणणाऱ्या कथा ऐकायला मिळते. तर हा जो प्रकार आहे, या कथामध्ये काल्पनिक असायचं आणि बुद्धिचातुर्य पण असायचं. मनोरंजन तर व्हायचंच, पण मनोरंजनासोबतच बोध कथा म्हणजे एक संवाद साधून एक नवा एक विचार नव्या पिढीला दिला जात असेल. तर असा हा कथेचा प्रवास होता. मग त्या कथा आपण ऐकतो बुद्धाच्या काळामधल्या पण कथा, बुद्ध कथा होत्या. त्याच्यानंतर इसापनीतीच्या कथा, त्याच्यानंतर मग वेताळाच्या कथा, भूतांच्या कथा, मग त्याच्यानंतर मग वीर-वीरांगनाचा जो काळ होऊन गेला, तर वीर-वीरांगनाचा काळ, भूत-प्रेताच्या कथा, मंत्र-तंत्राच्या कथा, असे कितीतरी पंचतंत्र कथा हां. अशा प्रकारे जादू-टोण्याच्या कथा, मोहिनीच्या, शाप-उत्साप, वादळ वारा अशा प्रकारचे अनेक कथेचे प्रकार प्राचीन काळामध्ये होते आणि ते कथा रूढ होत आपले जे लोक प्राचीन काळातले होऊन गेले ते एक दुसऱ्याला सांगत गेले. अशा प्रकारे ही कथा तेव्हापासून तर आतापर्यंत येत गेली. तर प्राचीन काळामध्ये ती अलिखित स्वरूपाची होती. म्हणजे लोकवाङ्मय ज्याला आपण म्हणतो किंवा लोकांनी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे प्रवास करत ही कथा एका हृदयातून, एका मनातून, एका माणसाच्या ओठातून दुसऱ्या माणसापर्यंत म्हणजे पिढ्यानपिढ्या असा प्रवास होत गेला कथा. हां. आणि नंतर हे होत गेल्यानंतर मग मध्य काळामध्ये आपण तर मध्य काळामध्ये जेव्हा आर्य आपल्या देशामध्ये आले. आर्य आल्यानंतर त्यांच्या कथा आल्या. वेद आले, पुराण आले, भागवत आले. त्याच्यानंतर रामायण आलं, महाभारत आलं, आहे की नाही? नंतर बिरबलच्या कथा, अकबरच्या कथा अशा प्रकारे अनेक कथा होत गेल्या. हां. हा कथाचा प्रवास सुरू असताना या कथा या कथांचा जो कहाणीचा प्रकार आहे तो म्हणजे ना डोक्यामध्ये
आणि मधामध्ये साठवून ठेवायचे. कारण तेव्हा लिखित स्वरूपाचं साहित्य नव्हतं. त्याच्यामुळे लोक ऐकून आपल्या स्मरणामध्ये त्या काही कथा ठेवत होत्या आणि ती कथा एक दिवसाची संपून नाही जायची. आता आपण पादमन 2 पानं, 3000 शब्दाची, 5000 शब्दाची तशी नव्हती. त्यांच्या कथा या 8-8, 10-10 दिवस सांगायच्या. किंवा पुराणातल्या कथा आहे, जेव्हा लोक कीर्तन करायची किंवा पुराणामध्ये ज्या सांगायच्या कथा, त्या कथा पण त्यांच्या 8-8, 10-10 दिवस भारूड, दंडार वगैरे हा जो प्रकार आहे ना, त्यामध्ये सुद्धा कथानक कितीतरी दिवसापर्यंत त्या कथा सांगायचे. किंवा जुन्या काळातले जे आजोबा, आजी लोकं आहेत, थंडीचे दिवस आहे, शेकोटी पेटवायची आणि शेकोटीच्या भोवती बसून ज्या कथा सांगायच्या, तर एक कथा 8-8 दिवस. मी जेव्हा लहानपणी होती तेव्हा मी पण त्या कथा माझी आजी आहे, आई आहे, हे लोकं कथा सांगायचे आणि तुम्हा तुम्हा सगळ्यांच्याच माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा जास्त वयाची जो लोकं आहे, ग्रामीण भागातले लोकं आहेत, त्या लोकांना नक्कीच माहीत आहे, की त्यांचे आजोबा, आजी, आई, बाबा ज्या कथा सांगायच्या रात्रीच्या वेळेस बाहेर खाटा टाकून चांदण्याकडे पाहायचे आणि इकडे कथा सांगणारी आणि आपण हो, हो म्हणून म्हणत, म्हणत झोपी जायचं. तर अशा प्रकारचा हा कथेचा प्रवास होत आला आणि मध्यकाळामध्ये मग आलो. मध्यकाळामध्ये मग राजा-राणीच्या कथा, साहसी कथा आल्या, शूर वीरांगनाच्या कथा आल्या, युद्धाच्या कथा आल्या. धार्मिक कथांचा एवढा काही भांडार झाल्यानंतर हिंदू धर्माच्या नुसार आर्य आगमनाच्या नंतर कितीतरी लाखो वर्षानंतर ज्या मध्यकाळामधला जो कथांचा भरमार आपण पाहतो, तर त्या कथामध्ये प्राचीन काळातल्या आदिवासी कथा ह्या बाजूला राहिल्या. परंतु मध्य काळातल्या ज्या धार्मिक कथा आहे, जसं रामायण आहे, महाभारत आहे, पुराण आहे, त्यामध्ये सगळ्या काल्पनिक, त्या घटना झाल्या की नाही हा विशेष भाग नाही. परंतु त्यामध्ये पण काल्पनिक कथा आहे. अ, अद्भुत कथा आहे. म्हणजे एखादा शाप दिला तर तो नष्ट होऊन जाईल. एखादा शाप दिला तर एखाद्या बाईला की तुला हे हे काहीतरी खाऊन टाक. अशा आपण कथा ऐकतो की हे खाल्ल्यानं मुलगा होतो. हां. किंवा असा शाप झाला तर तू घुबड होते किंवा असा शाप झाला तर तू दगड होते. त्या अशा ज्या आपण कथा ऐकतो आहे ना, पुराणातल्या ज्या कथा आहे. तर अशा कथेचे विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळते. हां. आता हा मध्यकाळ गेला आणि आता वर्तमान काळाकडे आपण आलो. आता वर्तमान काळामध्ये आपल्या कथेचं स्वरूप बदलत गेलं आणि आता लेखन हातात आलं. आपल्या हातामध्ये आता कलम आली. जुन्या ज्या प्राचीन कथा होत्या, लोकवाङ्मय त्याला म्हणतो आपण. तर त्यामधून पण खूप सुंदर अशा मनोरंजन व्हायचं. एक नवीन विचार ऐकायला मिळायचा आणि बोध मिळायचा. माणूस सुधारला पाहिजे बा, त्या माणसाने कशाप्रकारे वागलं पाहिजे. म्हणजे त्या कथा नुसत्या भा त्याला भांगड कथा नाही म्हणता येणार. काही कथांमध्ये खूप सुंदर बोध आपण घ्यायला जसं बिरबलाच्या, अकबरच्या कथा आहेत. त्याच्यामध्ये बुद्धी चातुर्य ऐकायला मिळते आपल्याला. रामायण, महाभारतल्या कथा आहेत त्यामध्ये युद्ध किंवा लालची पोटी किंवा स्त्रियांसाठी जे युद्ध होऊन गेले, अशा पण ऐकायला मिळते आपल्याला. तर अशा प्रकारे प्राचीन काळाचा थोडासा आढावा घेतला. आता आपण आपल्या कथा प्रकाराकडे जाऊया अलीकडच्या. तर अलीकडचा जो कथा प्रकार जो आहे 1950 ते 2000 हा जर कालखंड घेतला, तर या कालखंडामध्ये आपण जर पाहिलं तर या कालखंडामध्ये लेखनाला म्हणजे ना आदिवासी साहित्यिक आहे जे आहे. तर या आदिवासी साहित्यिक लोकांचं जे साहित्य आहे, ते तर आधी लिखित नव्हतं. पहिलं साहित्य संमेलन झालं आणि त्याच्यानंतर आम्ही लिहायला लागलो. तर 1950 ते 2000 हा जरी कालावधी घेतला, कारण या कालावधीच्या संबंधाने डॉक्टर विनायक तुंगरामनी आपल्या पुस्तकामध्ये, ग्रंथामध्ये याचा काहीसा थोडासा आढावा घेतलेला आहे कथाकारामध्ये. तर या कालावधीमध्ये जर पाहिलं तर अलीकडच्या कथा लेखनाकडे, तर या कथा लेखनाला सुरुवात करताना यामध्ये पंढरीनाथ कामोर, जयवंत वत्ती, गोपाळ गवारी, शेख सलीम, किंवा गांगल, दुर्गावती, भागवत, सूर्यचंद्र वाघाडे यांनी आदिवासी कातकरी भिल्ल याच्यावरती लिहिलेलं आहे. आणि असे बरेचसे जे आदिवासी लेखक आहेत त्यामध्ये 1950च्या पूर्वीचे महादेव माटे आहे, वामन चोरगडे आहे, के. जे. पुरोहित आहे, देशी दुधलकर आहे, दादासाहेब मोरे, महाश्वेता देवी, चुडाराम, बल्हारपुरे, सुनंदा पाटील, बाबूराव बागुल, केशव मेश्राम, भास्कर चंदनशिवे,
दिघे याशिवाय अनेक लेखक लोकांनी 1950च्या आधी आणि नंतरही आदिवासी समाजावरती, त्यांच्या जीवनावरती कथालेखन केलेलं आहे. आणि आता मग आदिवासी लेखक 1950 ते 2000 हा जो कालावधी आहे. म्हणजे या 60च्या दशकामध्ये जर पाहिलं आपण, तर आदिवासी कथा लेखक किती आहे? कोण आहेत? हां. तर तुम्हाला सांगताना मला अतिशय आनंद होतो, की आदिवासी कथा लेखनामध्ये अ, 1996 ला अ, पहिला कथासंग्रह माझा अहेर आहे. हा अहेर कथासंग्रह आहे. तर सगळ्यात आधी कथा लेखक महाराष्ट्रामध्ये पहिली कवयित्री 1900 म्हणजे ह्या 60च्या दशकातली पहिली कवयित्री म्हणून उषा किरण महाराष्ट्रातली पहिली आदिवासी कवयित्री आहे. तशीच पहिली कथाकार सुद्धा मी एक आहे. 1996 ला माझं पहिलं अहेर कथासंग्रह प्रकाशित झालेला आहे. त्याच्यानंतर माझा दुसरा कथासंग्रह आहे शिकार फत्ते झाली. हा अलीकडचा 2017 मधला कथासंग्रह आहे. आणि माझ्या पहिल्या कथासंग्रहामध्ये ज्या कथा आहेत, त्या एकूण 6 कथा आहेत. त्यामध्ये अहेर, बाजा, जनी, संघर्ष, परिवर्तन आणि भूक नावाची कथा आहे यामध्ये. तर ही कथा लिहिताना किंवा हा कथासंग्रह जो आहे 1996 चा, त्याआधी 1984 ला आदिवासी भारत नावाचं जे अ, एक मॅगझिन काढलं गेलं प्रभू राजगडकर आणि अ, भुजंग मेश्राम, नेताजी राजगडकर यांनी. तर त्या आदिवासी भारतमध्ये माझी 1984 ला आक्रोश नावाची पहिली कथा प्रकाशित झाली. म्हणजे लेखन जे सुरुवात आहे माझं, कथा लेखनाची सुरुवात ही 1984 ला माझी पहिली कथा आली आणि अतिशय सुंदर आहे ती कथा. आणि त्याच्या आधी सुद्धा मी कॉलेजमध्ये असताना माझं कथालेखन मी कॉलेजच्या मॅगझिनमध्ये करायची. म्हणजे हा माझा जो कथेचा प्रवास आहे, हा 1984च्या आधीचा आहे. म्हणजे ना 78 1980 च्या काळामध्ये पण मी कथा लिहायच्या. परंतु विद्यार्थी अवस्थेमध्ये असताना ते मी काही तेवढे संग्रह ठेवलेले नाही आणि त्यामुळे नंतर मग 1984 पासून कथालेखन. त्याच्यामध्ये 1977 ला मला जेव्हा नोकरी लागली, मी ग्रामीण भागातली आणि अत्यंत संघर्ष करून शिक्षण घेऊन एका जमीनदाराची मुलगी असून सुद्धा खूप संघर्ष करून मला अ, शिकावं लागलं. त्याच्यानंतर मला नोकरी करणं आवश्यक असल्यामुळे एटापल्ली सारख्या भामरागड, एटापल्ली, कुवाकोडी म्हणजे गडचिरोली जिल्ह्याचा जो जंगल व्याप्त असा जो भाग आहे, अशा भागामध्ये मी पहिली नोकरी करायला गेली आणि खरी कथा मला तिथे गवसली. माझ्या कथा लेखनाची सुरुवातच एटापल्लीवरून झाली आहे. ही जी बाजा कथा आहे आपण किंवा यामधल्या अहेर कथा संग्रहामधल्या जेवढ्या माझ्या कथा आहे, अहेर, बाजा, जनी, संघर्ष, परिवर्तन, भूक. तर यापैकी भूक, संघर्ष, जनी, बाजा ह्या कथा एटापल्ली भागातल्या म्हणजे 1978च्या नंतरच्या त्याची निर्मिती आहे. आणि ह्या कथा लिहिताना किंवा बाजा कथा लिहिताना मला त्याचं कथाबीज कसं मिळालं? तर त्या भागात मी जेव्हा राहायची, तर राहत असताना जंगलामध्ये मी पहिल्यांदा चंद्रपूर सोडलं आणि जेव्हा जंगलाच्या गावामध्ये गेली, तर तिथं मला गोंड आदिवासी जे आमचे माडिया लोक आहे, जंगलामध्ये राहायचे. अंगावरती पूर्ण कपडे नसायचे. अ, जाण्यासाठी रस्ते नसायचे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. बसेस नव्हत्या तेव्हा किंवा आरोग्य सेवा बरोबर पुरेशी नव्हती. अ, शाळा होत्या, आश्रमशाळा पण होत्या. पण शिक्षण पण कारण त्यांची बोली गोंडी माडिया आणि शिकवणारे शिक्षक मराठी बोलणारे. त्यामुळे संवाद साधला जायचा नाही. त्यामुळे शिक्षणामध्ये अतिशय मागास पण होतं. अ, राहण्यासाठी घराची व्यवस्था पण चांगले घरं नाही आणि शेतामध्ये सुद्धा थोडं धान्य फेकून दिलं, की जे काही निघेल त्यावरती उदरनिर्वाह व्हायचा. जंगलातले कंदमुळं, भाज्या, फळं
जे काही मिळेल त्यावर उपजीविका व्हायची. मोह आहे, टोळी आहे किंवा इतर ढोर कांदे आहे, परत बिगुले आहे. असे जे रानात हिरडे आहे, बिहाडे आहे, चारोळे आहे, अ, हे लोकं गोळा करायचे आणि करत असताना त्यांचं जेवण भात आणि पेज म्हणजे आंबील. आणि घरामध्ये जर त्यांचा संसार जर पाहिला तर खोपडी आणि कुडाची झोपडी असलेली, गवत टाकलेलं, 2-4 हांडी, मडकी, वरका, पाणी प्यायचं एक मडकं, झिंका मच्छी पकडायचा किंवा पत्राळीसाठी आणलेल्या पानाचे गठ्ठे, अ, जेवणासाठी डोफा, ह्या ज्या वस्तू आणि दात घासासाठी दातवण, असं हे पाहायला मिळायचं. म्हणजे ना, जेव्हा शहरामधून किंवा ग्रामीण भागामधून मी गेल्यानंतर पहिल्यांदा मला हे चित्र पाहायला मिळालं आणि माझी इच्छा होती, की मी अगदी छोटीशी लहानशी नोकरी करेल, परंतु माझ्या समाजासाठी मी नोकरी करेल म्हणून. तसं मला रिझर्व्ह बँकेला जेव्हा इंटरव्ह्यू काल आला होता. मी परीक्षा नंतर पास पण झाली. पण मी माझ्या वडिलांना सांगितलं, की मला जंगलाच्या गावामध्ये आणि आपल्या लोकांमध्ये जाऊन मला काम करायचं आहे. तर असं असल्यामुळे मी इटापल्ली भागामध्ये गेली आणि तेव्हा जेव्हा मला तिथं चित्र पाहायला मिळालं, की आदिवासी लोकांचं शोषण, सावकार आहे, भांडवलदार आहे, जमीनदार आहे, अ, कर्मचारी आहे, नोकरीवर असणारे आणि ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, असे सारे सत्ताधीश त्यांचं शोषण करते. शोषण करत असताना त्यांच्या जमिनी बळकलेल्या पाहायला मिळायचं मला. कुठे कोणाची पोरीला पळून येत होते. तर काही ठिकाणी त्यांच्यावरती कर्जाचा डोंगर होता. तर बऱ्याच ठिकाणी वेठबिगार हा प्रकार पाहायला मिळाला. मग मी बऱ्याच लोकांना भेटल्यानंतर वेठबिगार हा काय प्रकार आहे? तर तिथं मला बऱ्याचशा लोकांनी सांगितलं, की एक मेला समजा एखादा माणूस असेल, तर त्याचं पूर्ण कुटुंब एखाद्या सावकाराकडे किंवा एखाद्या जमीनदाराकडे, एखाद्या श्रीमंत माणसाच्या घरी तो पूर्ण आयुष्यभर काम करतो. मग त्याला त्याला आवश्यक असेल तेव्हा पैसे, धान्य जे काही देत असेल, तर ज्याचे जे पैसे आहे, तो लिहून ठेवायचा. त्याचा काही हिशोब घेणारं कोणी नाही. आणि एक पिढी संपली की दुसरी पिढी. पण घेतलेलं कर्ज ₹500 असेल, ₹200 असेल किंवा ₹100 जरी असेल, तरी त्याचं काही कर्ज फिटत नव्हतं. आणि सावकार किंवा जमीनदार माणसं, "मग तुझी जमीन दे, तुझं घर दे आणि पूर्ण आयुष्यामध्ये तू पूर्ण आयुष्यभर काम केलं, तर आता तुझा पोरगा काम करेल, तुझी सून काम करेल, तुझी बायको काम करेल." तर अशा प्रकारची जी बिगारीचा जो प्रकार होता तिथे किंवा मी वाचलं इकडे, की मोखाळा, ठाणे जिल्ह्यामध्ये इकडे वारली आहे, भिल्ल आहे, कातकरी आहे, कोलाम आहे. तर या लोकांना सुद्धा वेठबिगारी म्हणून जे भांडवलदार आहे किंवा श्रीमंत लोक आहे, प्रस्थापित उच्चवर्गीय लोक आहे, त्यांच्या बायकांनी कधी गुंड धरून पाणी नाही आणलं, त्यांच्या बायकांनी भांडे नाही घासले आणि शेतामध्ये काम नाही केलं. परंतु बिगार म्हणून आदिवासी समाजाचे लोकं, दलित समाजाचे लोकं किंवा जे मागासवर्गीय आहे बहुजन समाजामधले असे लोकच बिगार म्हणून काम करणारे, मजूर म्हणून काम करणारे, श्रमिक म्हणून काम करणारे. तर हा जो प्रकार आहे, माझ्या लक्षात आलं तेव्हा. मी त्यावेळेस ते एवढी काही समज नव्हती साहित्यिक वगैरे. परंतु मला समजायचं की इथे लोकांचं शोषण होत आहे. आणि हे शोषण होत असताना माझं मन मला स्वस्थ बसू देत नव्हतं. मग मी दौरा करायची आणि लोकांना भेटायची. तर ही जी बाजा कथा आहे, बाजा कथा मला ऐकायला मिळाली, की एका गरीब जो मुका माणूस आहे, जो मुका माणूस आहे तो त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याला एका सावकाराकडे काम करत असताना मारून टाकण्यात आलेलं आहे. आणि ही घटना घडलेली मला काही लोकांनी सांगितली. आणि मग त्या परिसराचा मी जेव्हा अभ्यास केला, तर मला बरेचसे असे प्रकरण माझ्या लक्षात आले, की इथे कसं शोषण केलं जाते आदिवासी समाजाचं. कारण आदिवासी समाज तर एक तर गरीब, अज्ञानी आणि त्याचं कोणी ऐकून न घेणारं असल्यामुळे, एक तर ते भाषेचा प्रश्न, त्याच्यानंतर पोलिस स्टेशनला जावं तर ते त्याच्या दाट-दपट करून त्याची बाजू कोणी म्हणजे ऐकून घेणारं कोणीच नसल्यामुळे, हा जो बाजा आहे, बाजा हे एक समाजामधलं एक आदिवासी एक प्रतीक आहे, की या अशा बाजाला ज्याला बोलता येत नव्हतं, तो गरीब होता, अडाणी होता, अज्ञानी होता.
परंतु एका सावकाराने त्याला कर्ज आहे म्हणून तुझ्यावरती वेठ बिगार त्याला अक्षरशः मारून टाकलं. आणि मारून टाकल्यानंतर म्हणजे ही जी प्रथा आहे मारून टाकायची प्रथा किंवा पूर्ण आयुष्यभर त्याला त्याच्या त्याच्या सेवा चाकरीमध्ये ठेवून त्याचं जे शारीरिक शोषण आहे, मानसिक शोषण आहे, आर्थिक शोषण आहे किंवा एकूणच त्याची जे जीवनातले जे मूल्य आहे, ते सारी मूल्ये हिसकावून घेण्याचं जे काम आहे, लूट करण्याचं काम आहे किंवा मानवी मनावरचं जे शोषण आहे, जो आघात आहे किंवा अत्याचार आहे, हा भयानक आहे. आणि मला असं वाटल्यामुळे मग मी बाजा कथा लिहायला घेतली. तर बाजा कथेचं जे बीजांकुर आहे, त्या कथेची निर्मिती होत असताना ही एक सत्य घटना आहे आणि या सत्य घटनेवरती मग काही पुन्हा मी माहिती काढली आणि माहिती काढल्यानंतर मग ही बाजा कथेची माझी निर्मिती झाली. त्या कथेची निर्मिती झाली. आणि बाकीच्या पण माझ्या ज्या कथा आहेत, या बाजाविषयी मी सविस्तर बोलणार. परंतु बाकीच्या पण ज्या कथा आहे माझ्या, तर माझ्या कथा लिहिताना हेर असो किंवा शिकार कथी झाली असो, यामध्ये ज्या माझ्या कथा आहे, तर माझ्या कथेचं स्वरूप मी अशा म्हणजे वास्तववादी घटना ज्या आहे समाजातल्या, प्रत्यक्ष पाहिल्या, अनुभवल्या आणि स्त्री जाणीवा आहे, आदिवासी ज्या जाणीवा आहे, समाजामधल्या ज्या घडामोडी आहे, त्याचं प्रत्यक्ष अवलोकन केलं. ते पाहिलं मी, अनुभवलं आणि अनुभवल्यानंतर मला जे वाटलं, माझ्या मनात जी खच्च सुरू होती, जो अत्याचार, अन्याय, शोषण आणि स्त्रियांचं शोषण. अधिक मी जास्त प्रमाणामध्ये स्त्रियावरती लिहिते आहे. कविता असो का कथा असो. आदिवासी स्त्रियावरती लिहिते आणि इतर स्त्रियावरती लिहिते. त्याचप्रमाणे बहुजन समाजातल्या ज्या मागासवर्गीय असेल, सर्व स्त्रिया, शोषित, दलित, श्रमिक स्त्रिया माझ्या आवडत्या म्हणजे लेखनाचा विषय माझा. त्यामुळे माझ्या पुस्तकातल्या ज्या कथा आहे, शिकार फत्ते झाली दुसरं पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये सुद्धा 2018 मध्ये माझं पुस्तक आलं. या पुस्तकामध्ये सुद्धा माझ्या जवळपास 15 कथा आहे यामध्ये. यामध्ये शिकार फत्ते झाली आहे, सखी, समाधी, बटई, शिवराम, बाजा, संघर्ष, परिवर्तन, अहेर, भूक, जनी, धर्मकला, 11 लेकराची माय, बहीण भाऊ आणि खात्मा. अशा 15 कथा या कथासंग्रहामध्ये आहेत. परंतु या सगळ्या कथा लिहत असताना मला कथा लिहिण्यासाठी कोणी सांगितलेलं नाही किंवा माझे वडील शिकलेले नव्हते, आई शिकलेली नव्हती किंवा वाचासाठी खूप पुस्तकं अजूनही माझं वाचन खूप कमी आहे, असं सांगणारं मला कोणी नव्हतं. परंतु माझ्या कथा ज्या समाजामधल्या ज्या विविध घटना आहेत, शोषण आहे, अत्याचार आहे, दुःख आहे, वेदना आहे, शल्य आहे आणि मानवी हक्कावरती आघात आहे, मानवी हक्क हिसकावून घेणारे जे इथला प्रस्थापित वर्ग आहे आणि आमच्या गरिबीचं भांडवल करून मोठ्या श्रीमंत शब्दामध्ये लेखन करणारे जे इतरही लेखक आहे, गैर समाजाचे लेखक आहे. तसं माझं लेखन नाही. मी प्रामाणिकपणे कधी पण म्हणते, मला डोळ्यासमोर जे दिसते किंवा प्रत्यक्षामध्ये मी जेव्हा पाहते किंवा अनुभवते आणि अनुभवल्यानंतरच माझी लेखणी मला साथ देते आणि माझ्याकडून मग ती कथा लिहिून होते. माझ्या माझ्या कथेचं स्वरूप पाहिलं तर असंच आहे. एक मुका माणूस असतो. त्याला बोलता येत नसते आणि तो अत्यंत गरीब असतो आणि तो गरीब बाजा रामय्या सावकाराकडे नोकरी करत असतो आणि नोकरी करत असताना त्याला तर बोलता येत नाही. परंतु तो ह्या करून जेव्हा तो सांगायचा त्याला आपल्या सावकाराला, तर सावकार त्याचं म्हणणं काही ऐकून घेत नव्हतं. कारण हा एक तर आदिवासी आहे, हा एक तर अडाणी आहे, याला काही बोलता येत नाही आणि याला काही अक्कल नाही. म्हणजे त्या रामय्या सावकारचं बोलणंच तसं होतं, की "डुकरीच्यानो" आहे की नाही? "भडवीच्यानो" अशा शिव्या द्यायच्या. "शिंच्यानो" तुम्हाला काही बोलता काही येत नाही. तर अशा प्रकारचं तर मी हा जो सावकार आहे त्या ठिकाणचा रामय्या सावकार, तर प्रत्यक्ष मी तिथला सावकार पण अनुभवला आहे. या कथेमधला जो सावकार आहे तो त्याचं बसणं, त्याचं उठणं, त्याचं आलेल्या ग्राहकावर नोटा फेकणं किंवा पैसे देताना किंवा हे घेताना जो अ, भाषा शब्द आहे जे, शिव्या आहे वेगळ्या प्रकारच्या किंवा उपहास करणं आहे. तर हे जो प्रकार आहे, तर मी प्रत्यक्ष तिथे पाहिला आहे. कारण मी ज्या एटापल्ली गावामध्ये राहायचे, तिथे
एक मोठे सावकार आहे. त्या परिसरामध्ये त्या वेळेमध्ये त्या परिसरामध्ये सगळ्यात मोठा सावकार. सावकार. त्या दुकानामध्ये सगळ्या प्रकारचं सामान मिळायचं. म्हणजे तंबाखूपासून ठोकळ मिठापासून बाकी सगळे. तो 5 पैसे 10 पैसे किलोनी मोह घ्यायचा. चारोळ्या घ्यायचा 2 पायली मिठामध्ये. हिरडे, बेहाडे ह्या सगळ्या जंगलातल्या वस्तू आणि अशा वस्तू घेत असताना त्याला पैसे आदिवासी माणसाला ₹10-5 दिलं, की संपलं. काही हिशोब घेणारा कोणीच नाही. तर अशा प्रकारचं जे शोषण होत होतं आणि अशा प्रकारचे तो तर सावकार घेत होताच, पण इतरही जे दुकानदार आहे किंवा लोकं आहेत, ते बाजासारख्या माणसाचं शोषण करायचे. तर हा बाजा जो आहे, याला जेव्हा मारून टाकलं आणि मारून टाकल्यानंतर त्याचा जो पेंटा नावाचा जो मुलगा आहे छोटासा, बाजा जेव्हा बाजाला ज्यावेळेस मारून टाकलं, त्याचा खून केला, त्यावेळेस पेंटा हा 10 वर्षाचा होता त्याचा मुलगा. चिंगी आणि मिंगी त्याचे 2 भावंडं, ते 3 मुलं आणि लक्षू त्याची बाजाची पत्नी. एका खोपटामध्ये राहायचे आणि लक्ष्मी पण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत सावकाराच्या वाड्यामध्ये काम करायचे आणि काम करत असताना एकदा काय झालं, की त्याचा जो बैल आहे हल्या, रोवणे त्या भागामध्ये रोवणं करायचे धान धान लावणी त्याला म्हणतो आणि भात शेती. तो रोवणा करत असताना अ, रोवण्यावरचा जो हल्या राहते, तो हल्ल्या मरून गेला. आता हल्ला मरून गेला, तर मग त्याचा जो नोकर आहे, तो नोकर म्हणतो सावकाराला, की "सावकार, आता पाठीवरचा हल्ला तर मेला. आता रोवणं कसं करायचं?" आणि आता कुठला बैल आणायचा? तर तेव्हा मग त्याला सावकार म्हणतो, "अरे, पाठीवरचा हल्ला मेला. तेव्हा आज अवतारे मुक्याले जुता." म्हणजे मुका जो बाजा आहे, जे काम बैल करतो, ढोराला जुपलं जाते किंवा हल्याला जुपल्या जाते. त्या ठिकाणी एका माणसाला जुपा म्हणून तो झुकतो त्याला. हा जो प्रकार आहे, हा प्रकार आतल्या जंगलाच्या गावामध्ये किंवा जे श्रीमंत लोक आहे, श्रीमंत जे जमीनदार आहे, सावकार लोक आहे, अशी लोक अशा प्रकारचं काम करून घ्यायचे आदिवासी लोकांकडून. या ठिकाणी बाजार तर माझा आहेच, परंतु इकडे जव्हार, ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा हा जो वेठबिगारचा प्रकार आहे, हे काम करत असताना घरामध्ये तर सगळे कामं करायचेच, परंतु त्यांना वाटलं तेव्हा ते लाथानं, बुक्क्यानी, हाताने कधी पण त्यांना मारायचे. बाजा पण कधी-कधी सावकाराला सांगायचा आपली अडचण. ह्या-ह्या करून जेव्हा सांगायचा, तेव्हा त्याला सावकार एक कणपटीत मारून द्यायचा. "चुप बे साल्या." असं म्हटलं की बाजा चुपचाप राहायचा. आता जे सावकाराला सांगितलं याला झोप, अवताला झोप. चिखलामध्ये वरून पाणी पडत होता. शेतामध्ये खालून चिखलामध्ये काटे रुतायचे. मच्छर, गोमा पायाला चिपकायच्या, जळू पायाला चिपकायच्या, किडे त्याला चावायचे. वरून बदा-बदा पाऊस पडत आणि हडकुळा, भुकेला बाजा उपाशी पोटी चिखलामध्ये मोठे-मोठे ढेकळं फोडून चिखल करायचा. या ठिकाणी सावकार आणि इतर जे लोक आहे, त्याचे नोकर असेल किंवा समाजातले इतरही लोक असेल, जर एखाद्या माणसाचं अशा प्रकारचं जर शोषण करत असेल, एखाद्या माणसाला जर तुम्ही जनावरासारखं असं वागणूक देऊन जर त्याला बैलाच्या ठिकाणी जुंपत असेल, तर तुमच्यामधलं माणूस पण हे संपूर्ण मरून गेलेलं असते. किती पण शोषण करायचं? समाजामध्ये अशा ज्या घटना घडत आहे, तर या घटना घडत असताना समाज सुद्धा मूक बनतो. मुका तर मुका होतात.
तो तर नाव बाजा होता, पण त्याचा आयुष्यामध्ये कधी बाजा वाजला नाही. बाजा आपण जे एक वाद्य असते त्याच्यामधून सुंदर सूर निघतात, आपण वाजवतो. परंतु याचं नाव बाजा असूनही तो आयुष्यामध्ये कधीच वाजला नाही. तो नेहमी मुका होता तर मुकाच राहिला. आणि अशा एका मुक्या माणसाला जेव्हा कुणीतरी मारून टाकते किंवा कधी पण मारते किंवा समाजामध्ये तुम्ही आजही पाहता, वेगळ्या ठिकाणी पहा, की असे जे श्रीमंत लोक आहे, प्रस्थापित लोक आहे, ज्यांच्याकडे मजूर म्हणून, बिगार म्हणून किंवा नोकर म्हणून जे कामाला असतात, त्यांना अशा प्रकारची हिडीस वागणूक देत असेल, त्यांचं स्वातंत्र्य हिसकावून घेत असेल, त्यांना न्याय मिळत नसेल, त्यांच्या दुःख, वेदना ह्या आणखी वाढत असेल आणि इकडे दुसऱ्या बाजूनी असे जे प्रस्थापित वर्ग आहे, श्रीमंत वर्ग आहे, भांडवलदार आहे, जमीनदार आहे, उच्चभ्रू लोक आहे, हे लोकं पोथ्या, पुराणे सांगून रामायण, महाभारत, पूजा अर्चा करून देवळामध्ये जाऊन पूजा करणार, उपवास करणार, कुठेतरी नवस बोलणार, मोठ्या-मोठ्या कथाचं पारायण करणार आणि जिवंत माणसाला जर तुम्ही अशी शिक्षा देत असेल किंवा जिवंत माणसाचं रक्त पीत असेल, त्याचा अशा प्रकारचा जर अत्याचार करत असेल, तर हे किती शरमेची गोष्ट आहे. आपण म्हणतो भारत माझा देश आहे, सारे भारत अत्याचार होत आहे. आणि हे अत्याचार होत असताना, हे शोषण होत असताना, आदिवासी माणसाचं शोषण होत असताना, आदिवासी स्त्रियांचं शोषण होत असताना, आदिवासी, दलित किंवा बहुजन वर्गातल्या ज्या गरीब गरीब श्रमिक स्त्रियांचं जर शोषण होत असेल, अत्याचार होत असेल, तरी आम्ही अजूनही मुके का? तो बाजामुका तर होता, पण आम्ही बोलके असूनही आजही समाजामधल्या ज्यांच्यावर जे अत्याचार होते, अशा लोकांसाठी आपण बोलत नसू, तर आपला पण बाजा तो तर मुका होता, पण आपण आपण पण मुकेच आहोत. हा एक प्रकारचा आपण स्वतःवर केलेलाच एक अन्याय आहे. म्हणून इथे मग बाजाला जेव्हा जुंपतात, 8 दिवस बाजाकडून शेतामध्ये ढेकळं फोडून खायचं काम करून घेतात. कारण वरून पाऊस असतो आणि चिखलामध्ये रोज. बाजाला खायला पण काही नाही. घरामध्ये 3 लेकरं आणि सावकार कधी मागितलं तर 2 पायल्या धान, 4 पायल्या धान, 2 बट्टी गुळाच्या बट्टी, चहाची पावडर, मिरची आणि त्याचं पैसे लिहून ठेवायचं, की तुझे एवढे पैसे झाले, तेवढे पैसे झाले आणि कर्जाचा डोंगर म्हणायचे की हो, ते म्हणायचे की कर्जाचा डोंगर चढत आहे. सावकार सरळ म्हणतात, "तुझ्या बापाने पण कर्ज फेडलं नाही. तो पण कर्ज फेडता-फेडताच मेला. त्याची पिढी संपली आणि आता तुझी पण पिढी अशी संपणार." आणि हे जेव्हा बाजाचा जो मुलगा आहे पेंटा, हा पेंटा जेव्हा पाहायचा, की माझ्या बापाला हा शिव्या देतो किंवा लक्ष्मी त्याची पत्नी आहे पाहायची, की बाजाला हा मारतो, झोडतो आणि कधी पण शिक्षा करतो बाजाची काही चूक नसताना. परंतु प्रतिकार करण्याचं जे ताकद आहे किंवा प्रतिकार करण्याची जी शक्ती आहे, एक स्त्री काही करू शकत नव्हती, काही छोटासा मुलगा काही करू शकत नव्हता किंवा जो सावकार आहे, हा श्रीमंत सावकार, या श्रीमंत सावकाराची बाजू घेणारे समाजामध्ये सारेच लोक असतात. श्रीमंताची, मोठ्या लोकांची बाजू घेतात. गरीबावर जेव्हा अत्याचार होतो किंवा अन्याय होतो, तेव्हा इतरही समाजातले लोक त्याची बाजू घेत नाही. ही वास्तविकता आहे. आजही आपण पाहतो, की एखाद्या माणसावर असा जर अत्याचार होत असेल, तर आजूबाजूचे लोक कधी म्हणत नाही, "अरे त्याचं चुकलं नाही, तुझं चुकलं." अशी मनाची आजही आपण हिंमत करत नाही. तो रामय्या सावकार जसा होता, तसे आज त्या सावकाराच्या वृत्तीचे, नीच वृत्तीचे समाजामधले आजही लोक आहे. या लोकांकडे आपण डोळेझाक करतो आहे. तर हे करायला नको. म्हणून पेंटा काय म्हणतो मग? पेंटा म्हणतो, की जेव्हा तो बाजा 8 दिवस जुंपल्यानंतर नांगराला जेव्हा त्याला ताप भरतो, पोटामध्ये खायला काही नाही, त्याचं त्याचं शरीर म्हणजे नुसता हाडाचा पिंजरा आणि त्याची चामडी जसं काही त्याच्यावर झाकलेलं पाल, डोळे खोल-खोल गेलेले. त्याला ताप भरतो, दम लागतो
चालायला गेला की तो गरगरतो. त्याला वाटतं की पृथ्वीच फिरतो की काय? चक्कर येऊन तो पडतो आणि त्यामुळे मग तो अतिशय तापाने खाटेवर जेव्हा पडून राहतो आणि मग तेव्हा पहाटेच्या कोंबडा आरवला आणि लक्ष्मी कामाला गेली त्याच्या सावकाराच्या घरी आणि जाण्याच्या तयारीत असतानाच सावकार येतो आणि सावकार म्हणतो की कुठे गेला बाजा? कासराभर दिवस वर आला आणि अजूनही निजून आहे का? चल उठ, कामाला चल. तेव्हा लक्ष्मी म्हणते, की "नाही जी, तो तापानं लई तापानं आहे तो. हां, पोटात दुखते त्याच्या." भीत-भीत लक्ष्मी म्हणाली आणि केविलवाणं तोंड केलं तिनं, की "माझा नवरा तापाने आजारी आहे ना, हा तर आता दारामध्ये आला, आता कसं उत्तर द्यायचं?" तेव्हा तो सावकार काय म्हणतो, जेव्हा तो तापाने फणफणून असतो, उठू शकत नाही, बसू शकत नाही, अशा अवस्थेमध्ये सावकार काय म्हणतो, "त्याचं पोट दुखतं का तुझीच काही तुझीच गाठ दुखते का?" अशा प्रकारचं ते बोलणं आहे. ते बोलतो तो त्या एका स्त्रीला. तर आणि बाजाला तो खसकन त्याचे केस ओढते डोक्याचे आणि त्याला उठवतो आणि त्याला मारतो. त्यावेळेस जेव्हा तो मारते, तेव्हा तो पेंटा पाहतो. लक्ष्मी पाहते, की माझ्या नवऱ्याला तो तापाने फणफणत आहे, पोटामध्ये काही नाही आणि 8 दिवस तो चिखलामध्ये नांगराला जुंपल्यामुळे त्याची कंबर, पाठ सगळे अतिशय वेदनाग्रस्त होऊन गेला असता तो. दुःख असते त्याला. परंतु अशाही स्थितीमध्ये सावकार त्याला मारतो. म्हणजे सावकारामधलं किंवा जे अत्याचार करणाऱ्या ज्या लोकांमध्ये जी नीच वृत्ती आहे, ती नीच वृत्ती गरिबाचं दुःख सुद्धा ओळखू शकत नाही किंवा माणूस पण याला माणूस पण म्हणावं की हैवान पण म्हणावं. हा सावकार इथला असाच आहे. त्याला माणूस त्याच्या ठिकाणी तो राक्षसी वृत्तीचा खरा तर माणूस. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा तो मारतो तेव्हा त्याला पेंटा म्हणतो, "माझ्या बापाला तू का मारलंस? माझ्या बापाला मारलं, माझ्या आईला तू मारते ते ऐकून घेतील, पण मी ऐकून घेणार नाही." तो म्हणतो पेंटा, की "मी ऐकून घेणार नाही. बरं थांब थोडा, मला जरा मोठा होऊ तर दे. आमचं साऱ्या आदिवासी लोकांचं, आमच्या गरीब लोकांचं रगत पिऊन तू पोकला." पेंटा म्हणतो, की "सावकार असेल आपल्या घरचा, साऱ्या लोकांचं रगत पितो, लुबाडतो. आमच्याच रक्तावर पोसला ना तू. थांब, थांब. मोठा तर होऊ दे मला. मी दाखवतो तुले घनचक्कर." असा जो पेंटा लहानसा जो मुलगा असतो, तर लहानसा मुलगा जेव्हा तो असं उत्तर देतो, तेव्हा म्हणजे आईला, लक्ष्मीला वाटते, की बापरे! आता आणखी माझ्या नवऱ्याला मारेल. परंतु लक्ष्मी म्हणजे जो पेंटा आहे, पेंटा जे उत्तर देतो त्याला कारण काय आहे? कारण तो रात्रीच्या शाळेला जायला लागला होता आणि रात्रीच्या शाळेमध्ये जाताना त्याला अनेक गोष्टी त्याच्या गुरुजीने शिकवल्या होत्या आणि त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढला होता. म्हणून तर तो आपली शेकोटी राहते रात्रीच्या वेळेस, त्या शेकोटीजवळ पुस्तक वाचताना मग तो पाठ करतो. तळ्याच्या काठावर जाऊन कमळं मोजतो, चिंचोकी आहे, बिया आहे. हे मोजून तो पाढे-पाठ करतो. झाडाचे पानं मोजतो, फळं मोजतो आणि यावरून तो अभ्यास करतो. कारण तो हुशार असतो. तो म्हणतो मला शिकायचं आहे. आणि शिकत असताना बनसोड सरांनी त्याला जे तयार केलं त्या सरांनी त्याला जे सांगितलं, की "तू असं पाठ कर, असा अभ्यास कर." तो पेंटा मन लावून वाचतो आणि तो म्हणतो, की "गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो पेटून उठत नाही. गुलामाला गुलामीची जाणीव झाल्याशिवाय तो पेटून उठत नाही." बाबासाहेब आंबेडकरांनी जसं मागासवर्गीयांना, सगळ्या समस्त दलित लोकांना, आदिवासी लोकांना, समस्त लोकांना असं म्हटलं, की तुम्ही जोपर्यंत वाचणार नाही, तुम्हाला जोपर्यंत तुमच्या जाणीव होणार नाही अत्याचाराची आणि अत्याचाराची जाणीव झाल्यानंतरच माणूस पेटून उठतो. तर हे जे वाक्य आहे गुरुजींनी सांगितलेलं किंवा त्याच्या त्याच्या धड्यामधलं, तर पेंटा जेव्हा गिरवतो, तर पेंटाला त्यावेळेस बालमन असून सुद्धा जाणीव झाली होती आणि तो पेटून उठला होता. म्हणून तो त्याला तो उत्तर देतो, की "मला मोठा तर होऊ दे, तुला पण दाखवीन मी घनचक्कर." असं ते मुलाचं जे धाडस झालं, तर त्याला सावकार तेव्हा काय म्हणतो, "अरे, आता तर अंड्यातून निघाला तू पिल्लू आहे पिल्ल्या. तू मला असं बोलतोस का? थांब,
उद्या तू कामावर ये किंवा तुला मी पाहते. तर तेव्हा पेंटा म्हणतो की मी तर मोठं येणार नाही. माझ्या आई आणि बाप मला समजू नको किंवा इतर लोक समजू नको. मी तुझ्या कामावर काही येणार नाही. आणि त्याच्यानंतर मग जो बाजा आहे, बाजा 8-10 दिवस खाटावर पडून राहतो. घरामध्ये खाण्यासाठी काही राहत नाही. लक्ष्मी जेव्हा भांडे-कुंडे घासते त्यांच्याच घरचे आणि जे काही शिळं-पाकं अन्न असेल ते आणून आपली कसं तरी भरवते. पेज करते, भात करते थोडंसं आणि एक दिवस घरामध्ये काहीच राहत नाही. तेव्हा बाजा 8-10 दिवसानंतर म्हणतो मी हळू जाते आणि काहीतरी सावकाराला मागते 4-2 पायली. म्हणून तो काठी घेतो आणि काठी टेकत जेव्हा सावकारच्या घरी जातो दुकानावरती, तेव्हा सारे नोकर असतात, काम करत असतात आणि बाजा आपला ह्या करून सावकारला हातवारे करून म्हणतो, की मला सावकार 2-4 पायले धान्य काहीतरी द्या. तर त्याला तो हातवारे करून म्हणतो, "चल आतमध्ये ये." आणि आतमध्ये जे धान्य ठेवायची जी खोली असते, त्या खोलीमध्ये गोडाऊन असते आणि त्यामध्ये बाजाला बोलवतात आणि बाजा आतमध्ये गेल्यानंतर दाराचं दार लावून ठेवतो आणि पेंटाला त्या ठिकाणी लाथाबुक्क्याने मारतो आणि सॉरी पेंटाला नाही, बाजाला मारतो आणि बिचारा आजारी बाजा तडफडून त्या ठिकाणी पाणी म्हणत त्याचं प्राण पाकून उडून जाते तुम्हाला दाखवून द्यायचं की आणि मला असं बाजा काम आहे तर आता काय करायचं अडचण आल्यास मला सांगा. काय असं काय वाचन सर तिकडनं आवाज येत आहे, म्हणजे आवाज ते बंद करा. सगळे अरे तिकडनं आवाज आवाज येतो येत आहे. पण अल्फाबेटिकल वरती काही लावून घ्यायचे. तिकडून फार आवाज येत आहे, आवाज बंद करा. तर जेव्हा बाजाला गोडाऊन मध्ये आतमधल्या खोलीमध्ये धान्याच्या सावकार मारून टाकतो आणि नंतर त्याचे जे किसन आहे, हरकिसन आहे, त्याचे जे नोकर आहे, त्यांना सांगून त्या तळ्याच्या मध्ये पाण्यामध्ये नेऊन टाकून देतात बाजाला. आणि सकाळी लोक मग जेव्हा ते प्रेत पाण्यात तरंगत असते तळ्यामध्ये आणि इकडे रात्रीच्या वेळेसच लक्ष्मी वाट पाहते, बाजा अजूनही आला नाही. पोरं म्हणतात अजूनही बाबा आला नाही. तर मग लक्ष्मी तेवढ्या रात्रीच घरातून निघते आणि गोटूल असते. गोटूलमध्ये जाऊन मीटिंग सुरू असते. तिथं मुखिया असतो आणि मुखियाला सांगतो, की बाजा आज गेला धान्य मागासाठी आणि अजूनही आला नाही. तर तिथे असणारे काही लोकं म्हणतात, की आम्ही तर बाजाला सावकाराच्या आवारामध्ये पाहिलं. तो मला आवारातच भेटला असं हरिकिशन म्हणतो. दुसरा एक माणूस म्हणतो. आणि मग सगळेजण म्हणतात तेव्हा मग पेंटा धावत जाऊन म्हणतो, रात्रीच्या वेळेसच आईच्या मागे धावत धावत जातो आणि म्हणतो, की माझ्या बाबाला सावकारानं मारलं. माझा बाप आहे नाही, घरी आला नाही आणि तो तर आम्हाला सांगून गेला, की तुमच्यासाठी 2-4 पायले धान्य आणतो. असं ह्या करत आम्हाला सांगून गेला. आणि जेव्हा रात्रीच्या वेळी गोटुलामध्ये सगळे जेवढे पंचायत बसले होते सगळे लोकं सावकारच्या वाड्याला घेराव घालतात आणि त्याला म्हणतो, की "सावकार बाहेर निघ, बाहेर निघ. बाजा कुठे गेला आहे? बाजाला तू मारलं." आणि सारा जमाव अगदी पेटून उठतो आणि सावकारला लाथा-बुक्क्यांनी मारतो सगळेजण. सांग म्हणते कुठे आहे? तोपर्यंत दिवस निघत असतो आणि 2 माणसं येऊन सांगतात, की कुणाचं तरी प्रेत तळ्यामध्ये तरंगत आहे. त्याला मग पोलिस स्टेशनला रिपोर्ट देतात आणि ते प्रेत काढून आणते आणि सगळे लोकं मिळून बाजाचं प्रेत तर असतेच, बाजाचा खून केला म्हणून सावकाराला झोपून काढतात, चोपतात चांगलं, मारतात सगळे मिळून आणि पोलिस स्टेशनला जमा करतात. आणि मग तेव्हा गावचा जो मुखिया आहे, तो गावचा मुखिया म्हणतो, की आता आम्ही कुणाच्याही दावणीचे बैल होणार नाही. आता आम्ही कुणाच्याही दावणीचे बैल होणार नाही. वेठबिगारीचा अजगर आम्ही आमच्या हाताने ठार केला. वेठबिगारीचा फासा कुणी गळ्यात बांधण्याचा प्रयत्न जर केला, तर आम्ही त्याचे हात छाटून टाकू. आम्ही आता वेठबिगार कुणाचे होणार नाही. आम्ही ही प्रथा आता आपल्या हातानेच हा वेठबिगारीचा अजगर ठार केलेला आहे. असं म्हणून जेव्हा मुखिया म्हणतो
आणि सगळे मिळून पोलीस स्टेशनला जातात आणि सावकाराला त्यावेळेस मग सजा होते. त्याचं प्रेत नेणारे जे राहते, त्याचे 2 नोकर त्यांना पण सजा होते. आणि तेव्हापासून ही जी वेठबिगारीची प्रथा आहे, त्या भागामधली बंद करण्यात येते आणि अ, या ठिकाणी जो पेंटा आहे, हा पेंटा जो शिकला तर त्याच्यासोबत जे मुलं शिकलेले असते त्यावेळचे, तर त्यावेळचे जे मुलं आणि मुली जेव्हा पोलीस स्टेशनला रिपोर्ट देतात, तेव्हा सगळेजण सह्या करतात पहिल्यांदा. आणि त्यावेळेस जे जिथले जे म्हातारे जे लोकं आहे, त्याच्यामध्ये हुचा एक म्हातारा आहे किंवा संबा आहे. ते लोकं म्हणतात, की "बाजा तू एक अंधारामध्ये आलेलं एक सूर्यफूल आहे. अंधाराच्या फांदीवर आलेलं तू एक सूर्यफूल आहे. तू जर नसता, तर ही प्रथा, वेठबिगारीची प्रथा बंद झाली नसती. आम्ही पण वेठबिगार आहोत, पण आता कमीत कमी आम्ही मुक्त झालो." असे म्हणून त्यांच्या डोळ्यामध्ये आसू येते आणि सगळेजण बाजाला म्हणतात, की "तू माणसाला माणुसकीची जाणीव करून दिली. अन्यायाविरोधामध्ये प्रतिकार करण्यासाठी एकीचं जे बळ आहे, बाजा तुझ्या रूपाने आम्हाला मिळालं." म्हणजे या ठिकाणी अन्यायाची प्रतिकार करण्याची जी क्षमता आहे समाजामध्ये किंवा समूहामध्ये, ती बाजाच्या रूपाने म्हणजे एक माणूस जर शिकला असेल किंवा एक समाजामध्ये जेव्हा माणूस शिकतो आणि शिकल्यानंतर जी तुमच्यामध्ये अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये प्रतिकार करण्याची जी क्षमता येते, ती बाजाच्या रूपाने समाजामध्ये एक परिवर्तनाची नांदी आहे या ठिकाणी. आणि समाज जागृती, प्रतिकार करणे आणि अन्यायाला वाचा फोडणे. अन्यायाच्या विरोधामध्ये पेटून उठणे, न्याय मागणे. या ठिकाणी अशा प्रकारे हा जो बाजा आहे, हा बाजा आणि त्याचे जे साथीदार आहे आणि जे जुने जे लोक होते, ते जुने लोक सुद्धा म्हणतात, की हा जो काळोख आहे किंवा वेठबिगार आहे किंवा आदिवासी समाजामधल्या किंवा मागासवर्गीय जे लोक आहे, गरीब लोक, त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण अंधार असेल, अज्ञान असेल, अडाणीपण असेल, अंधश्रद्धा जर असेल आणि भीती असेल, तर पेटासारखा जर मुलगा शिकला किंवा तुम्ही शिक्षण जर घेतलं, तर हे शिक्षण त्या अंधाराच्या फांदीवर लागलेले एक सूर्यफूल आहे. सूर्यफूल आपण कशाला म्हणतो, की जसं बाबासाहेब आंबेडकर आहे. त्यांना मी माझ्या कवितेमध्ये, कथांमध्ये सूर्याची उपमा देते. माझ्या बहुतेक ज्या कथा आहे, कवितामध्ये आहे, त्यामध्ये मी सूर्याची उपमा जास्त देते. सूर्य आहे, अग्नी आहे, पळस फुल आहे. असे जे प्रतीक आहे, माझ्या कथेमधले जे प्रसंग आहे, ते प्रसंग सुद्धा रानावनातले आहे. त्याच्यातल्या उपमा आहे, अलंकार आहे किंवा त्याच्यातले जे वाक्य आहे, हे वाक्य सुद्धा अ, आदिवासी ज्या रानावनातले जे आहे उपमा, प्रतीक त्याचा मी वापर करते आहे. माझ्या कवितेमध्ये सुद्धा किंवा कथेमध्ये सुद्धा ही जी बाजा कथा आहे, या कथेमध्ये सुद्धा जे प्रतीक वापरले आहे मी हं. तर ते प्रतीक सुद्धा किंवा उपमा सुद्धा या रानातले आहे. जसं त्याच्यामध्ये जंगलामधल्या ज्या विविध फळं आहे, वस्तू आहेत. जसे बिबे आले, आवळे आले, चारोळे आले, महुआ आले, दातुनाच्या काड्या आल्या किंवा तलाव आहे, तलावातले शिंगाडे आहे. यामध्ये विद्यार्थी जे लोकं आहेत, विद्यार्थी लोकांना काही कळणार नाही, काही-काही तर सांगते, की तलावामधले जे कमळ आहे, कमळासारखे जे आणखी वेली असतात, त्यामध्ये शिंगाडे लागतात. ते छोटे फळ असते त्याला फुट्या म्हणतात. ते उकडून खातात त्याला कचरं म्हणतात. कमलकंद असते किंवा मोठ्या प्रकारचे असे राहते त्याला बोळंदे म्हणतात. तर हे जे प्रकार आहे, तुमच्या भागामध्ये या वस्तू नसतील कदाचित. तर कथा वाचताना किंवा अभ्यास करताना जर अडचण आली, की फुट्या म्हणजे काय? कचरं म्हणजे काय? कमलकंद म्हणजे काय? बोळंदे म्हणजे काय? तर हे जे पाण्यामध्ये ज्या वनस्पती असतात कमळासारख्या आणि त्याच्या मुळाला जे कंद असतात. तर त्या कंदामध्ये जे कमल आहे, कमलचे लांब-लांब तर असतेच. पण दुसरे शिंगाडे आहे. शिंगाड्याच्या वेलीला अ, फुट्या, कचरं
आणि एक बोडंदे म्हणजे हा असा प्रकार आहे. असे थोडे मोठे कंद असते, कडवट असते. ते उकडून खातात. फुट्या या भाजून खातात आणि फार छान लागते चवीला. त्याचप्रमाणे चिखलातले मासे आहे, बोंबील आहे, जो आपला पेंटा जाऊन जो तलावामध्ये जातो आणि जंगलातले मुलं सुद्धा अ, जाऊन तलाव आहे, नदीमध्ये आहे, चिखलामध्ये बोंबील काढतात, मासे काढतात, खेकडे काढतात. त्याच्यानंतर टेंभराच्या बिया आहे, दातवण आहे, चिंचोके आहे, कडूकंद आहे. त्याच्यानंतर नांगर करताना किंवा भात लावणी करताना अ, हल्ले म्हणजे अ, म्हशीचे जे म्हैस म्हणजे ना एक असतं रेडा ज्याला म्हणतो आपण, तर त्याला हल्ले म्हणतात. ते चिखल तुडण्यासाठी त्याचा उपयोग होते. किंवा चिखल करताना, भात लावणी करताना हल्याचा उपयोग करतात. त्याच्यानंतर डोपे आहे. डोपे म्हणजे ना सागाची जी पानं आहे किंवा मोहाची पानं आहे, त्या मोहाच्या पानापासून जे आंबील करता किंवा भात खाण्याकरता जो दोन बनवला जातो मोठा, त्याला डोपा म्हणतात. हां. त्याच्यानंतर चिखलामधले जे विविध प्रकारच्या किडे आहे, माशा आहे, गोमा आहे, जळवा आहे, किडे आहे. त्याच्यानंतर झोपडीमध्ये जेव्हा बाजाच्या पाऊस येतो आणि पाऊस आल्यानंतर झोपडी गळते आणि त्यावेळेस त्याच्या झोपडीमध्ये बेडूक येते, विंचू येते, गोमा येते, शेंबड्या येते. हं. अ, त्याच्यानंतर सावकाराचा जो व्यवहार आहे या ठिकाणी, तर तो 1 किलो चारोळी, ताराच्या बिया किती महागड्या असतात चारोळी. पण 1 किलो चारोळीमध्ये तो फक्त 5 किलो मीठ देत असतो. मोह जे आहे, तर 10 पैसे किलोप्रमाणे मोह घेतो. आज मोहाची किंमत 30 ते ₹40 किलो आहे. पण त्यावेळेस जो सावकार 10 पैसे किलोप्रमाणे मोह घ्यायचा. पुन्हा कुटभर धान, कुटभर म्हणजे 10 किलो. 10 किलो धान घेऊन त्याला फक्त तंबाखूचे 5 पान द्यायचा सावकार. हे मी प्रत्यक्ष पाहिलं. प्रत्यक्षात त्या दुकानामध्ये जाऊन चौकशी करून मी त्याचा व्यवहार पाहून नंतर मी ही एक कथा लिहिली. त्याच्यानंतर त्यांचं जे भोजन आहे, भात आणि आंबील. आता या ठिकाणी जो संवाद आहे, या संवादामध्ये जो मुखिया आहे, तो मुखिया संपूर्ण लोकांना जेव्हा समाज जागृती करतो आणि समाज जागृती केल्यानंतर जेव्हा तो सगळ्यांना एक मताने म्हणतो सगळ्यांनी, की आता आम्ही कुणाच्याही दावणीचे बैल होणार नाही. वेठबिगारीचा अजगर आम्ही आमच्या हाताने ठार केला. कोणीही गळ्यात बांधण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचे आम्ही हात छाटून टाकू. ते हे जे बळ आहे, हे जे प्रतिकार करण्याचे जे साहस आहे, तर हे समूहाने घेतलेला हा निर्णय, अशा प्रकारचा जर निर्णय जर घेतला आजही आदिवासी समाज असो किंवा ज्यांच्यावरती अत्याचार होते, तर हा प्रतिकार करण्यासाठी जोपर्यंत तुम्ही एकीने पुढे येत नाही किंवा एकीने आवाज उठवत नाही, तोपर्यंत अत्याचार करणारे रामया सावकारासारखे सावकार असो किंवा प्रस्थापित वर्गामधला श्रीमंत कोणी माणूस असो, भांडवलदार असो, पैसेवाला असो, पोलीस असो, हे जे लोक आहे, जे अत्याचार करणारे, यांचा अत्याचार कमी होणार नाही. तर या कथेच्या माध्यमामधून हा सुद्धा मी एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा प्रकारे ही जी कथा आहे, या कथेची निर्मिती मी पाहिलेले, ऐकलेले जे अनुभव आहे, पाहिलेल्या विविध ज्या घटना आहे, तिथलं लोकजीवन आहे, लोकांचं जे शोषण आहे, त्यांची गरिबी आहे, अज्ञानता आहे, अंधश्रद्धा आहे. हे सारं पाहून मी ही माझ्या कथा मी अशा प्रकारची लिहिलेली आहे आणि इथले जे पात्र आहे, हे पात्र पण माझे पात्र कविता असो किंवा कथा असो, मी यामध्ये तयार केलेले जे पात्र आहे बाजा. बाजा म्हणजे पहा, बाजा म्हणजे सूर देणारा एक वाद्य. त्याचं नाव असतं बाजा, पण तो आयुष्यभर तो मुकाच असतो. म्हणजे जो बाजा आहे, तो आयुष्यभर नाव बाजा असून तो शेवटपर्यंत मुकाच राहतो. त्याची पत्नी आहे लक्ष्मी, ती मी त्या ठिकाणी उभ्या केली आहे. एक शोषित स्त्री, म्हणजे तिच्या नवऱ्याला मारतो सावकार, लाथेने मारतो खाटेवर झोपून असताना. तरी पण परिस्थितीने हतबल असते, गरिबी असते आणि कुणाचंही बळ नसते. म्हणजे एक आदिवासी स्त्री एका मुक्या किंवा कमजोर नवऱ्याची जर ती बायको असेल आणि अशा स्त्रीवरती जर कोणी अशा स्त्रीच्या नवऱ्याला जर कोणी मारत असेल, तर ती परिस्थितीमुळे मजबूर असल्यामुळे काही करू शकत नाही.
तर हा एक लक्ष्मी कडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर आपण यावरती विचार करायला पाहिजे का अशा बाईला आपण मदत करायला पाहिजे. किंवा इथं जे सावकार आहे, हा तर एक उर्मट माणूस दाखवलेला आहे या ठिकाणी. आणि असे माणसं आजही आहे. अशा ज्या नीच प्रवृत्ती आहे समाजामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळते. इथे नोकर आहे गणबा हरिकिशन, ते पण त्याला साथ देतात. खरं तर अशा माणसाला साथ द्यायला नाही पाहिजे. परंतु त्याचा धाक, सावकाराचा जो धाक असतो, त्या धाकापोटी हा मला मारून टाकेल. कारण तो त्याच्या संवादामध्ये म्हटलं आहे, किंवा कारण वेठबिगार जे प्रथा होती, त्या प्रथेमध्ये सावकार लोकं जर ऐकलं नाही नोकराने, तर तो दुसऱ्या सावकाराला ₹400-500 विकून टाकायचा. किंवा लग्न होऊन जर त्या सावकाराची पोरगी गेली असेल, तर तिच्यासोबत काम करायला त्या वेठबिगार म्हणून त्या पोरी किंवा बायको पाठवायचे. तरी पण कोणी आवाज काढत नव्हते. ह्या वेठबिगार ज्या प्रथा आहे आणि ह्या प्रथा खूप होत्या. काही म्हणजे इकडच्या भागामध्ये होत्या ना, इकडे ठाणे जिल्ह्यामध्ये वगैरे अनुताई वाघचं वगैरे तुम्ही वाचा. ही ही प्रथा खूप वर्षापर्यंत होती. म्हणजे आदिवासी समाजाचं आणि इतर समाजाचं खूप शोषण होतं. तसं तर भारताला स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर 1950च्या दरम्यान ही बाहेरची जी मंडळी आली आहे, हा जसा भूभाग आहे, या भूभागामध्ये गोंडवाना राज्य होतं. आदिवासी लोकं खूप मोठे-मोठे जमीनदार होते. परंतु बऱ्याचशा जमिनी इंग्रजांच्या काळामध्ये खालसा केल्या, मराठे आले. बऱ्याचशा जमिनी गेल्यानंतर जे चांगले जमीनदार होते, चांगले सधन शेतकरी होते किंवा सुखामध्ये आनंदात राहणारा जो आदिवासी समाज होता जंगलामध्ये, त्या जंगलामध्ये 1950 नंतर शरणार्थी बाहेरचे लोकं आले. हिंदू धर्माचे लोक आले, इतर धर्माचे लोकं आले आणि हे आल्यामुळे काय झालं, त्यांचं जीवन विस्कळीत झालं आणि विस्कळीत झाल्यामुळे त्यांच्या जमिनी गेल्या, त्यांचे घरं गेले आणि जे जमीन किंवा शेतीमध्ये पिकवून खाणारे होते, ते सावकाराकडे नोकर राहू लागले आणि त्या नोकरीमुळे एक प्रकारचा मानसिक गुलाम त्यांना करण्यात आलं. शारीरिक शोषण झालं, त्यांचं आर्थिक शोषण झालं, मानसिक शोषण झालं, स्त्रियांचं शोषण झालं. या ठिकाणी ज्या स्त्री जाणीवा आहे किंवा सामाजिक आदिवासी जाणीवा आहे किंवा आदिवासींचं जे जीवन आहे एकूणच, ते मी मांडण्याचा माझ्या कथेमध्ये पूर्ण म्हणजे प्रयत्न केलेला आहे. त्या ठिकाणी परत गोटूल आहे. गोटूल म्हणजे आदिवासी लोकांचं जे ज्ञान केंद्र आहे. प्राचीन काळामध्ये हे गोटूल राहायचं. मी होती त्यापर्यंत तिकडे गोटूल होते. आता पण काही ठिकाणी पाहायला मिळते. गोटूल आता गोटूल संबंधाने पण जे गैरसमज आहे, काही इंग्रज लोकांनी रायटर्सनी लिहून ठेवलं किंवा काही इतर लोकांनी लिहून ठेवलं, की गोटूल म्हणजे आदिवासींचं म्हणजे स्वैर केंद्र. हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे किंवा आदिवासी समाजाला बदनाम करण्यासाठी त्या अशा प्रकारचे चित्रण केलेलं आहे. वास्तविकता त्यांना माहीत राहत नाही. वास्तविक पाहता गोटूल हे 6 वर्षाच्या मुलापासून तर 13-14 वर्षाचा मुलगा-मुली होईपर्यंत प्राचीन काळामध्ये तिथे सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. त्याच्यामध्ये वनऔषधाचं ज्ञान द्यायचं, आपले नाते, कुटुंबाचं ज्ञान द्यायचं, आपले टोटम काय आहे, आपल्या शेतामध्ये काय पिकलं जाते, कधी पिकलं जाते, परत पशु आहे, पक्षी आहे, वनस्पती आहे, झाडझुडपं आहे, जलाशय याची सगळ्याची माहिती, पंचतत्व जे आहे 5 याला पुजतात पंचतत्व त्याची माहिती द्यायची. आपला बडादेव कोणता आहे? सहकार्याची भावना आहे, नृत्य आहे, कला आहे, संगीत आहे, शिकार आहे, नातेसंबंध आहे. हे सगळ्या प्रकारचं चांगलं शिक्षण मिळायचं आणि तिथे कोणी कोणासोबत असा व्यवहार करत नाही. परंतु आजही आजही काही लोकांमध्ये समज आहे, की यांचं गोटून म्हणजे असं काहीतरी आहे. तसं राहत नाही. तिथे शिंगा आणि शिंगी नावाची जी देवता आहे, तिथे सगळ्यांना शपथ घ्यायला लावते, की जे बहीण आणि भाऊ, कारण सम आणि विषम असं जी गोत्र पद्धती आहे आदिवासीमधली, तिथं सम आणि विषम, विषम असेल तरच तो त्यांचा मेहुणा होते आणि एखादाच मुलगा ती निवड करते मुलगी आणि मुलगा सुद्धा एखादीच विरुद्ध गटातली मुलगी निवड करते आणि तरच त्यांचं लग्न होते आणि ते समाज मान्यता होऊन मिळते. अशा प्रकारचा स्वैराचार होत नाही. परंतु गोटूल विषयीचे जे गैरसमज आहे, ते गोटूल विषयीचा गैरसमज ज्या काही लोकांनी लिहून ठेवलेला आहे आणि आदिवासी समाजाची बदनामी केली आहे. वास्तविक गोटूल म्हणजे हे ज्ञान केंद्र आहे. तर अशा प्रकारे हा गोटूल पण शब्द आलेला आहे. काही विद्यार्थ्यांना शंका निर्माण होईल, की गोटूल म्हणजे काय? तर गोटूल म्हणजे हे ज्ञान केंद्र असते आदिवासींचं. त्याच्यानंतर इथे पंचायत आहे. तर आदिवासी समाजाची जी जात पंचायत असते, त्या पंचायतीमध्ये सगळे निर्णय घेतले जातात. आजही गावागावामध्ये पंचायत आहे.
आणि त्या पंचायतीमध्ये सामूहिकरित्या सगळ्या समाजातले लोक मिळून एखादी समस्या सोडवितात. समजा एखाद्या बाईवरती एखाद्या बाई विधवा झाली असेल. आदिवासीमध्ये स्त्रियांना विधवा मानल्या जात नाही. परंतु कोणी विधवा असेल किंवा घरामध्ये कोणी नसेल कुटुंबामध्ये, तर संपूर्ण गाव येऊन तिची पूर्ण शेती लावणी करून देतात, रोवणी करून देतात, मळणी करून देतात आणि तिचं धान्य घरी आणून देतात. किंवा एखाद्याचं घर जसं समजा पडलं असेल, तर त्याच्या घराला बांबू आणतात, लाकडं आणतात, गवत आणतात आणि सगळेजण मिळून तिचं घर बांधून उभं करून देतात. किंवा एखाद्याचं लग्न असेल, गरीब माणूस असेल, तर आजही आदिवासी समाजामध्ये ही पद्धत आहे, की सगळेजण शिदा घेऊन जातात आणि त्याला आपापल्या ऐपतीप्रमाणे मदत करतात. ही सामूहिकपणाची जी भावना आहे, तर अशा प्रकारे हा जो पंचायत जो शब्द आहे इथे या ठिकाणी, तर पंचायतीमधून अशा प्रकारची सामूहिक सहकार्याची भावना आदिवासी समाजामध्ये आहे. तर अशा प्रकारचा हा पण इथे शब्द आलेला आहे. त्याच्यानंतर अ, बाकीच्या गोष्टी ज्या आहे त्यात बहुतेक लोकांना याच्यामध्ये मी ह्या कथेवरती माझं म्हणजे विवेचन केलेलं आहे. इतर अशा प्रकारे बाजा कथेची निर्मिती अ, एटापल्ली भागामधली माझी आहे. त्याच्यानंतर इतरही ज्या कथा आहे, तर इतर ज्या माझ्या कथा आहे, त्या पण कथा अ, माझ्या समाजामधल्या ज्या विविध घटना आहे, प्रसंग आहे, त्या सत्य घटनावरती बहुतेक कथा आहे. त्याच्यामधली शिकार फत्ते झाली कथा आहे. सखी नावाची कथा आहे. यामध्ये 2 प्रकार आहे. काही कथा आदिवासी जीवनावरती आहे आणि काही कथा गैर आदिवासी समाजावरती आहे. जशी सखी कथा आहे किंवा बटई कथा आहे, समाधी कथा आहे, शिवराम कथा आहे. या कथा अ, आदिवासी संबंधाने नाही आहे. परंतु काही लेखकांनी लिहिताना त्याचा आढावा घेताना त्यांनी म्हटलं, की आदिवासी समाज नाही. काही मी माझ्या मनोगतामध्ये सुद्धा म्हटलेलं आहे. स्त्री जातीवरती होणारे अत्याचार, अन्याय आहे, मग कुठल्याही समाजाची असो. तर अशा लोकांचं मी कथा या ठिकाणी लिहिलेल्या आहे. तर पुढे कधी तुम्ही वाचाल, तेव्हा लक्षात घ्याल, की माझ्या कथा या काही आदिवासी समाजावरती आहे आणि काही गैर आदिवासी म्हणजे महिलावरती आहे. आणि बहुतेक ठिकाणी माझी ते स्त्री आहे. स्त्रीवर होणारे अन्याय, अत्याचार आहे, त्यावरती माझ्या कथा बहुतेक आधारित आहे. आणि स्त्रीचं जे स्थान आहे, हे स्त्रीचं जे स्थान आहे दुय्यम, स्त्रीला अजूनही समाजामध्ये बरोबरीची वागणूक दिल्या जात नाही. आणि आदिवासी समाजामध्ये मातृसत्ताक असल्यामुळे त्या समाजामध्ये स्त्रियांना बरोबरीचं स्थान होतं. परंतु आता वर्तमान काळाकडे जर पाहिलं, तर त्यामध्ये आज इतर धर्माचं अनुकरण करून आदिवासी समाजामधले जे पुरुष वर्ग आहे, तो पण म्हणजे ना दुय्यम प्रमाणे वागणूक द्यायला आता नको ती म्हणजे त्यांच्याकडून घेतलेली देवाण घेतलेली आहे. एक प्रकारची वाईट प्रवृत्ती. तर असं पण चित्र पाहायला मिळते. तर या माझ्या विविध कथामध्ये विविध प्रकारच्या ज्या स्त्रिया आहेत, त्या बोलतात. त्या ठिकाणी सती आहे, अत्याचार झालेली. बटईमधली एक स्त्री आहे. शिवराम मधली कथा आहे. म्हणजे बहुतेक कथेमधल्या माझ्या स्त्रिया बोलक्या आहे. आणि माझे पात्र आहे ते म्हणजे ना स्पष्टपणे बोलतात. किंवा माझं लेखन आहे त्याच्यामध्ये पण भूमिका मांडताना माझे जे विचार आहे, मी स्पष्टपणे ती आपली भूमिका या ठिकाणी मांडत असतो. माझ्या 1984 ची कथा नंतर 1996 ला हे कथासंग्रह आला. तर त्याच्यानंतर आमच्या आदिवासी समाजामधले कथाकार आणखी कोण आहे? मी पहिली कथाकार आहे महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाजाची. 1994 आणि 1996 ला कथासंग्रहाला माझ्यानंतर मग माझ्यानंतर आले सरकुंडे, माधव सरकुंडे आले कथालेखनामध्ये. त्याच्यानंतर माधव सरकुंडे नंतर बाबाराव मडावी वगैरे हे नंतर आलेले आहे. बाबारावजी मडावी जे आहे ना, त्यांचे पण 2 कथासंग्रह आहे. पण बाबाराव मडावी 2012 ला आणि 2009 ला वाटते त्यांचा कथासंग्रह आलेला आहे, बाबारावजी मडावी. आणि सरकुंडे सरांचे पण 2 कथासंग्रह आहेत. आणि कथासंग्रहामध्ये जास्त लोक नाही आहे कथा लिहिणारे. अजूनही कथा कादंबरी या विश्वामध्ये आमचे लेखक फार कमी प्रमाणामध्ये लिहिणारे आहेत. तर बाबारावजी मडावी त्याच्यानंतर माधव सरकुंडे यांच्या सुद्धा फार सुंदर
कथा आहे आदिवासी समाजाच्या जाणीवा त्या कथांमध्ये आहे. अत्याचार, अन्याय, भूक, अंधश्रद्धा, अ, अशा सगळ्या प्रकारच्या ज्या विविध समस्या आहेत, विविध जे प्रश्न आहे, त्यांच्या कथामध्ये सुद्धा त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि अशा प्रकारे अ, माझ्या ज्या कथा आहे, त्या कथा लेखनाचा माझा प्रवास आहे. माझ्या कथावरती आणि इतरही कथावरती मी प्रकाश टाकण्याचा आणि माझी भूमिका जी आहे, ती भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अ, आणखी आपणास काही प्रश्न विचारायचे असेल, तर आपण विचारू शकता. परंतु बहुतेक कथामध्ये माझा असा एक माझी अशी भूमिका असते, की कुठली पण घटना आहे, ती घटना सत्याच्या निकषावर आधारित असावी. कथानक हे कथानकाला एक बैठक असावी. ती कथा लोकांना समजेल अशा सोप्या भाषेमध्ये असावी. माझ्या कथेमध्ये बहुतेक मी ग्रामीण शब्द वापरलेले आहे. अ, वस्तुस्थिती काय आहे त्या वस्तुस्थितीनुसार त्याचं म्हणजे मांडणी केलेली आहे. पात्र माझे बोलके आहेत, ग्रामीण भाषेमध्ये बोलणारे. कथेमधली माझी भाषा आहे, संस्कृती आहे, राहणीमान आहे. जल, जमीन, जंगल आहे यांचे पण प्रश्न मी मांडण्याचा बहुतेक ठिकाणी प्रयत्न केले आहे. आणि जास्त शोषण आणि अत्याचार जे होत आहे त्यावरती मी प्रकाश टाकण्याचा म्हणजे प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे माझ्या मुख्य बाजाचा मी या ठिकाणी तुम्हाला ती कथा तिचं सूत्र आहे त्या संबंधाने आपली माहिती दिलेली आहे. आणि शेवटी नाव माझा असूनही तो कधीच वाजला नाही. आणि मुख्य बाजाचा जो पेंटा आहे, पेंटासारखे आता नवीन पेंटा तयार व्हायला पाहिजे आणि अत्याचार, अन्यायाविरोधामध्ये प्रतिकार करायला पाहिजे. आणि काळोखातून सूर्य निघाला, पेंटा काळोखाच्या फांदीवरती एक सूर्यफूल झाले. हा जो संदेश आहे, हा संदेश अंधारामधून निघालेला सूर्य आणि बाबासाहेब आंबेडकर जसे आपल्याला म्हणतात, की काळोखामधून बाहेर या. आणि बाबासाहेब आंबेडकर जसे दलित आणि समस्त लोकांच्या अंधाऱ्या दुनियेमधून निघालेला एक सूर्य होता. तर या सूर्याची आपण प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी सुद्धा आपण नव्या ढाचाने असा अभ्यास केला पाहिजे आणि प्रतिकार करणं शिकलं पाहिजे. अशा प्रकारे मी माझी कथेविषयी भूमिका मांडण्याचा आता समोर प्रयत्न केलेला आहे. आपले प्रश्न असल्यास आपण विचारू शकता. धन्यवाद मॅडम. अतिशय विस्तृतपणे आपण एकंदरीत फक्त बाजाच नाही तर तुमचे एकंदरीत साहित्य लेखन जे आहे हा. फार सुंदर प्रकारे मांडलेलं आहे. जर कुणाचे काही प्रश्न असतील तर हरकत नाही. आणि मला असं वाटतं तुम्ही बरेचसे मुद्दे कव्हर केले आहेत बऱ्यापैकी. हो, हो, हो. आहेत का? तर मी काही तुमच्यासारखे मराठीचे प्राध्यापक नाही आहे. आणि माझा विषय कारण माझं शिक्षण म्हणजे क्षेत्राशी संबंध नव्हता ना. माझी नोकरी म्हणजे वेगळीच होती. आणि ही पुस्तकं मला वाचायला कधी वेळ भेटलंच नाही. आहे की नाही. फार कमी वाचन माझं आहे. परंतु मला जे दिसते ते मी प्रामाणिकपणे लिहायचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. अशा प्रकारे मी माझ्या लेखनाला न्याय देण्यासाठी आणि अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी माझी लेखणी मी चालत असते. लेखणीची तलवार माझी. हां, हां. तर कोणाच्या सर काही प्रश्न शंका विचारा. असतील तर विचारा मॅडमला. ही शंका. हां. रवींद्र मॅडम तुम्ही ठाकूर खूप सुंदर सरांना काहीतरी मांडणी केली. विचारायचंय बघा. हा विचारा. तुम्हाला काही शंका? विचारा, विचारा. एकटा झाला ना? सहभागी इथं उपस्थित जवळजवळ 28 लोक आहेत. हां. मला काही शंका असतील तर जरूर विचाराव्यात. जरूर विचारा. हां. हॅलो हां, बोला. सर, मी डॉक्टर अनमोलवाड बोलतो नांदेड विद्यापीठातून. हां, बोला सर, बोला सर. हा ताई, नमस्कार सर. खूप छान खूप छान. नमस्कार. हो सर, मी मला आता पूर्णपणे सूत्राबद्दल
सूत्रबद्ध काही मांडणी करता येत नाही. मी माझ्या पद्धतीने नाही का, माझ्या अनुभवामधून मी मांडणी करत असते नेहमी. हो, हो, हो. बोला मी सर. मी माझा काही प्रश्न नाहीये. पण हा मी या अनुषंगाने काही 2 गोष्टी बोलू इच्छितो आपल्या हा बोला सर्वांसोबत. सर. हो की सर, जरूर जरूर. हां, हां, हां. अतिशय सुंदर पद्धतीने एकूणच कथा वाङ्मयाचा जो काही आढावा आहे, हो. आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहात. हा काही कथाकारांची नावं पण आपण सांगितली, पण नगुबाई गावित यांचं नवसा भिलिनीचा एल्गार हो. अलीकडे आलेला हा कथासंग्रह हा देखील संजय लोहकरे सरांचं पण आहे ना. हो. त्यांचं संजय पण मी लोहकरे विचारलेलं आहे. यांनी आता हो हो हो, आता अलीकडचे लेखक. हो. संजय लोहकरे सर छान लिहितात. बाबारावजी मडावी पण फार सुंदर मॅडम बोलले लिहितात. की मग तो नंदुबाई चाळीस गावितच्या पण मिनिटं कथा आणि कादंबरीवर. आम्हाला हा. तिथं फक्त हा. ठीक म्हणजे आहे. तर मॅडम मला पहिली केले ना अभिनंदन. त्याच्यावर मला एक प्रश्न असा होता माझा, हा. की तो काळ आणि आजचा काळ म्हणजे जागतिकीकरणाचा काळ पेपर आपण देत आधुनिक नाही स्वीकारलेली देत आहे. नाही तुम्हाला परवानगी तर वगैरे. या 2 तुम्हाला काळामध्ये तुम्हाला एक तुम्ही पत्र लिहून अनुभव किती घेतलेला असेल आहे. विद्यार्थ्यांचा दोन आवाज काळांचा आवाज येतो. कोणतं पत्र बुक आहे? दिलं होऊन जाईल एखाद्या. कोणाच तरी आवाज चालू आहे मध्ये. हो हो. बदललेलं असेल ना. हा. एकवीस तर हे जे मध्ये 2 काळांचं तुम्ही तर आपलं एक साऊंड चालू आहे. कोण आहेत बाबा? कोणाचं द्या. आवाज. हा, कृपया साऊंड म्यूट कराल का? सर आवाज येतो सारखा. बघा पण आवाज येतो. दुपारी करून देतो मी तुम्हाला. हा बोला सर, बोला. आता नाही. हा. हा हा. तर ह्या दोन्ही काळांचा आपण जवळून अनुभव घेतलेला आहे. म्हणजे हो. आधुनिकीकरणाच्या आधीचा काळ आणि आधुनिकीकरणाच्या नंतरचा काळ. आता हो. बहुतांश विद्यार्थी, आजचा जो काही विद्यार्थी वर्ग आहे, तो या सगळ्या गोष्टींपासून फार दूर आहे. म्हणजे हो. प्राचीन प्रथा, परंपरा, जाणीवा, संघर्ष, हो. भोग ज्या काही गोष्टी होत्या तुमच्या वेगवेगळ्या कथांमधून आलेल्या आहेत. तर हो. या अलीकडच्या विद्यार्थ्यांना त्यातल्या प्रतीक माहीत नाहीत, उपमा माहीत नाहीत, प्रतिमा माहीत नाहीत, तिथली बोलीभाषा असेल, जसं उदाहरण तुम्ही आता गोटूलचं दिलं. हो. गोटूल हे खरं तर ज्ञान केंद्र किंवा संस्कार केंद्र आहे. पण काही लोकांनी गैरसमज पसरवले. त्याला कोणी युवागृही म्हटलेले आहे. हो. तर हो. हो. असे जे काही शब्द आलेले आहेत आणि त्याशी सुसंगत असलेली जी काही संस्कृती आहे आपली आदिवासींची, तर आजच्या नव्या पिढीला आपण कशा पद्धतीने सांगाल? ह्या ज्या हो. काही संज्ञा आहेत, ह्या ज्या काही पारिभाषिक शब्द आहेत आपले प्राचीन काळातले, हो. या हो. अलीकडच्या पिढीला आपण कशा पद्धतीने सांगाल? हा एक माझा तर प्रश्न आहे. नवीन जे विद्यार्थी आहे, नवीन विद्यार्थ्याने नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊनच पुढे जायचं नसते. तर आपली भाषा आहे, संस्कृती आहे, याचा पण अभ्यास करायला पाहिजे. किंवा जे मोठे लोक आहे आपले, त्यांच्याकडून माहिती घ्यायला पाहिजे. कुठे समजा आदिवासी समाजाचा त्यांना जर अभ्यास करायचा असेल, तर आपली संस्कृती आहे, आपली भाषा आहे, आपलं लोकसाहित्य आहे. लोकसाहित्यामधले विविध पैलू आहे की नाही? तर हे आपण स्वतःहून जाणून घेतले पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. गोटूल नेमकं कशाला म्हणते, किंवा इतर जे सण आहे, त्योहार आहे, उत्सव आहे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे नावं आहे, आपले जे टोटेम आहे, समजा आपली देव पद्धती आहे, गोत्र पद्धती आहे, जे आपले प्रतीक आहे. तर हे सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःहून समजून घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे. नुसते पुस्तकी ज्ञानाच्या आधारावर फक्त परीक्षा पास करतो एवढंच आपलं काम नाही. आपण समाजामध्ये गेलं पाहिजे. समाजामध्ये जाऊन जे मोठे लोक आहे, ज्यांना कळते, अशाकडून आपण माहिती पण काढून घेतलं पाहिजे. ज्ञानार्जन करणं म्हणजे नुसतं पुस्तकं वाचणं नव्हे. पुस्तक वाचून पी-एच-डी करणे किंवा एम-ए करणे, हे एवढंच आपलं काम नाही. समाजामधल्या डिक्शनरीमध्ये जे चांगल्या गोष्टी आहे, समाजामध्ये जेवढं काही ज्ञान आहे, ते मधून मिळू शकणार नाही. पुस्तक तर वाचा. पुस्तक ग्रंथाचं काम तर ग्रंथ करतातच. परंतु समाजामधला समाज हा जो मोठा ग्रंथ आहे. समाजामध्ये जे रीतिरिवाज आहे, ज्या चांगल्या पद्धती आहे, काही वाईट पद्धती असेल, चांगल्या पद्धती असेल, सण त्योहार आहे, समाजामधले जे नातेसंबंध आहे, समाजामधल्या ज्या घटना आहे, आपल्या बोली आहे, बोलीमधलं जे लोकसाहित्य आहे, लिखित आहे, अलिखित आहे, हे सगळं आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण विद्यार्थ्याचं काम नुसतं पुस्तक वाचणंच नव्हे. तर ह्या ज्या गोष्टी आहे, या जोपर्यंत तुम्ही तिथपर्यंत जाणार नाही, तोपर्यंत तुम्हाला ते समजणार नाही. म्हणून तुम्ही ते समजून घेणं आवश्यक आहे. आणि
मी जे लेखन केलेलं आहे, मी तर वेगळ्या क्षेत्रात मी काही शिक्षण क्षेत्रामध्ये तुमच्या नाही. मी तर एक अशी नोकरी करणार होती, की आज हा गाव, उद्या तो गाव पायदळ 10-10 किलोमीटर चालत जायचं. परंतु मी लोकांची मनं वाचवायचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनो तुम्ही पण लोकांची मनं वाचवायचा प्रयत्न करा. लोकांमध्ये जा, त्यांच्याशी संवाद साधा आणि आदिवासीचे रीतिरिवाज आहे, सण त्योहार आहे, नातेसंबंध आहे, त्यांची गोत्र पद्धती आहे, त्यांचे देव दैवत आहे. आहे की नाही? त्यांची निसर्ग पूजा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्ही जोपर्यंत समजून घेणार नाही, नुसत्या पुस्तकावरून तुम्हाला कळणार नाही. आता जसं उदाहरण सरांनी दिलं, की गोटूल म्हणजे नेमकं काय? बाकी लोकांनी त्याचा गैरसमज पसरवला, की गोटूल म्हणजे ते स्वैराचार केंद्र आहे. तिथे वाईट काहीतरी गोष्टी घडतात. अत्यंत चुकीची गोष्ट आहे. तर हे जोपर्यंत तुम्ही ऐकून घेणार नाही, समजून घेणार नाही, तोपर्यंत तुम्हाला म्हणजे नेमकं गोटूल म्हणजे काय बा? आहे की नाही? असा प्रश्न जाईल तुमच्या मनामध्ये. तर अशा ज्या प्रश्न किंवा समस्या आहे, त्या प्रश्न किंवा समस्या त्याचं निराकरण करण्यासाठी तुम्ही एकतर आमच्यासारखे जे लोकं आहेत त्यांना विचारा किंवा त्या समाजामध्ये जर जाता येईल तुम्हाला, तर त्या समाजामध्ये जाऊन आदिवासी समाजामध्ये जाऊन या गोष्टी माहीत करून घ्या तर तुम्हाला खऱ्या अर्थाने अ, ही माहिती अधिक चांगल्या तऱ्हेने समजून जाईल. कारण समाजामधला समाजातली जी पाठशाळा आहे, ही पाठशाळा सगळ्यात मोठी आहे आणि माणसाचे जे विचार आहेत ते पण खूप महत्त्वाचे आहे. ते ऐकून घेणं पण तुम्हाला मंडळी आणखी धन्यवाद. अजून कोणाला शंका? आणखी कोणाची शंका? ठीक आहे सर. ओके. ठीक आहे. ओके. धन्यवाद अनंत सर. आपण पहिल्यापासून उपस्थित आहात. मॅडम सुंदर असं आपण विवेचन केल्यामुळे फार शंका काही नाहीयेत आणि बरं बरं. हो. तर धन्यवाद मॅडम. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य सर यांना मी असं विनंती करतो की या कार्यक्रमाचं अध्यक्षीय जो समारोह आहे तो त्यांनी करावा. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर इंद्रजित जाधव सर. तर तत्पूर्वी मी 2 शब्द बोलते, की आपण सगळ्यांनी मला तर तसं काही पुस्तकी मी काही पी-एच-डी नाही किंवा प्राध्यापक नाही. पण मी माझ्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आणि आपण सगळ्यांनी ऐकून घेतलं आणि मला सन्मानपूर्वक तुम्ही एवढ्या प्रेमाने बोलविलं. वालेकर सरांनी, जाधव सरांनी, आमचे अनमुळा सर आहे, सगळ्या सर लोकांनी आणि विद्यार्थी मित्र हो, तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देते आणि काही चुकलं असेल समजा काही, तर त्याचं निवारण पण मला विचारून तुम्ही करू घेता. म्हणजे माझ्याकडून काही जर बोलताना चूक वगैरे झालं असेल तरी होऊ शकते कदाचित. पण तुम्ही मला प्रश्न विचारून निराकरण करून घेऊ शकता. तर आपण सगळ्यांनी मला ऐकून हॅलो घेतलं. सगळ्यांना मी धन्यवाद देते. बाबारावजी मडावी आहे, अनमुळा सर आहे, वालेकर सर आहे, काळे सर आणि प्राचार्य सर सगळ्यांना विद्यार्थ्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देते आणि थांबते आता. ठीक आहे सर. ओके. नमस्ते मॅडम. नमस्ते सर. हा सर. हा जाधव सर बोला तुम्ही. अध्यक्ष हॅलो सर. येतोय आवाज. आदरणीय आदरणीय उषा किरण अत्राम मॅडम, आमचे विभाग प्रमुख डॉक्टर वाल्लेकर, माने सर, डॉक्टर काळे सर आणि सर्व सहभागी झालेले सहकारी, खरं म्हणजे मनापासून आनंद झाला की मला थोडाच वेळ तो ऐकायला मिळाला. परंतु मॅडमनी जे काही विचार मांडले ते विचार अतिशय मौलिक असे विचार आहेत. ते म्हणाले की मी फार काही शिकले नाही, परंतु त्यांच्या बोलण्याचा आणि त्यांनी जे काही विचार मांडले ते फार उच्च शिक्षित टप्प्यापर्यंतचे होते. कारण मुळात आपण अभ्यास करत असताना काही एखादा विचार मांडवणं असं नाही, तर भाषा, संस्कृती, प्रतीक हे सगळ्या गोष्टी आपण समजून घ्यायला पाहिजे असं मॅडमचं मत होतं. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ते पद्धती कोणती आहे, आपण कोणत्या पद्धतीनं त्याचा विचार केला पाहिजे समाजाचा, या दृष्टिकोनातून त्यांनी मांडलेले विचार अतिशय मौलिक आहेत.
मॅडमने महाविद्यालयाला विनंती केली, त्या विनंतीला मान देऊन माग कार्यक्रम तो रद्द झाला होता. पण आज मॅडमने वेळ देऊन अतिशय चांगल्या पद्धतीनं आपले विचार व्यक्त केले आमच्या विद्यार्थ्यांना, आणि आम्ही जो ऐकलं आणि त्या माझ्या ह्या कादंबरी म्हणजे जी गोष्ट आपल्याला सांगायची आहे मुलांना समजून, ते कसं समजून सांगायचं हा दृष्टिकोन आता नक्कीच लक्षात आलेला आहे. माने सर, माने सर. हा येतोय सर आवाज आपला, बोला. हो, झालंय झालंय. हो, हा. आभार आहे. यानंतर महाविद्यालयाचे विभाग प्रमुख, धन्यवाद सर. थोडक्यात परंतु अत्यंत महत्वाचं असं विधान आपण केलं. यानंतर महाविद्यालयातील मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर वाल्लेकर सर, त्यांना अशी मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे आभार मानावे. डॉक्टर ज्ञानेश्वर वाल्लेकर सर. आज आंबेगाव तालुका विद्या विकास मंडळ संचालित महाविद्यालयातील पदवी पदव्युत्तर मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्रातील ख्यातनाम कथाकार, कथालेखिका, ज्येष्ठ कवयित्री माननीय उषा किरण आत्राम यांचं व्याख्यान या मंचावरती संपन्न झालेलं आहे. मी आजच्या वक्त्या माननीय आत्राम मॅडम यांचं आमच्या संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीने, मराठी विभागाच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी या झूम मंचावरती सहभागी झालेले आकांतकार, साहित्यिक, कथाकार, कादंबरीकार माननीय बाबाराव मडावी आणि विशेषतः कोल्हापूरवरनं झूम मंचावर सहभागी झालेले ग्रामीण साहित्याचे ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर रवींद्र ठाकूर सर, नांदेड विद्यापीठातनं या कार्यक्रमासाठी सहभागी झालेले आणि प्रश्न विचारणारे डॉक्टर अनमोल सर, त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर जाधव सर यांनी अध्यक्षपद भूषवलं आणि अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यांचेही मी मराठी विभागाच्या वतीने या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो. याशिवाय या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील डॉक्टर पारखे सर, डॉक्टर मोकल सर, डॉक्टर माणिक बोराडे मॅडम,